ही जिद्द आणि हा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. आणि पाहूया आता स्ट्रायकर एंडला तर कोण येईल. प्रेक्षकांनी सुद्धा आम्हाला कॉल्स केलेले आहेत, मेसेजेस केलेले आहेत की कुठल्या क्रमांकाचा बॅटर असेल समर्थ. आता पाहूया समर्थ जागा नेमकी कुठे घेतोय. आणि समर्थ सोबतीनं फलंदाज आहे ते म्हणजेच सूरज. समर्थ आणि सूरज ही दोन फलंदाज, पण स्ट्रायकर एंडला कोण जाईल ते उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे. समर्थ हे धाविल गावचे आहेत आणि ज्यांना सुपरमॅन ऑफ गोवा म्हणून संबोधलं जातं. बघा, आई वडील तुमचं नाव ठेवतात आणि क्रिकेटमधलं नाव कमवणं हे तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. आणि सुपरमॅन हे नाव त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून कमवलेलं आहे. समर्थ गवस आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात आणि सूरज गावडे मागच्या सामन्यामध्ये सूरजचा खेळ देखील तितका चांगला राहिलेला आहे. त्याचमुळे संघामध्ये जेव्हा आपण निवडले जातो तुम्हाला जी भूमिका द्यायची असते ती तुम्हाला द्यावीच लागते. त्यामध्ये कुठलाच कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. आणि या अगोदर तसाच खेळ आशिष मेहरोळचा आपण पाहतोय. मागच्याच आठवड्यात मॉर्टर ट्रॉफीमध्ये आशिषने तितका चांगला खेळ दिला होता. फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली होती. त्याचमुळे चांगली संगमत आणि अवधूत 11 कणकवली संघाची सुद्धा पाहायला मिळते. त्याचमुळे मागच्या 2 सामन्यात विजय साकारला तो म्हणजेच पेरनेम स्ट्रायकर्स पेडणे या संघाने. त्याचमुळे त्यांचा संघ सुद्धा चार्ज आहे आणि अगोदर एकही सामना हरला नाही अवधूत 11 कणकवली. त्याचमुळे त्यांचं देखील डेडिकेशन दिसून आलं याच्या वेळापत्रकामध्ये. कटर्स आहेत गोलंदाज आशिषकडे आणि त्यातल्या त्यात बाउन्स सुद्धा आहे. शोल्डरचा काय यूज गोलंदाज आशिष मेहरोळ करतायत आणि त्याचमुळे त्यांचा रनवे तितका मोठा नाहीये, पण त्यांचं शोल्डर कंट्रोल आणि फिंगर रोलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही नवीन चेंडूला ग्रिप करता आणि काय नवीन चेंडू फिरवतायत गोलंदाज आशिष मेहरोळ. सुरुवात डॉटने या षटकाची स्ट्रायकर एंडला समर्थ गवस. लेन बॉल होता, ड्राईव्ह केलं, बॅकलिपला अगदी खाली नेलं. मोठ्या फटक्याचा निर्धार नव्हता, फक्त एक सिंगल पूर्ण करायची आहे, थोडा कॉन्फिडन्स गेन करायचा आहे, तोच निर्धार फलंदाज समर्थ गवसचा होता. त्यांनी स्ट्रायकर एंडला आता फलंदाज सूरजला आणले. सूरजची आयसेट सुद्धा पक्की झाली असेल या रजनी क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. मागच्या 2 सामन्यामध्ये सूरज जसा खेळलाय तो अनुभव खरंच कामी येऊ शकतोय टीम पेरनेम स्ट्रायकर्स पेडणे या संघासाठी. पर्यायामध्ये बदल करणं गोलंदाजाला जमून घ्यायचं असतं. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जेव्हा खेळपट्टीवर असतं तुमची रिदम तुम्हाला मेंटेन करण्यासाठी तुमचा माइंडसेट तुम्हाला क्लिअर ठेवायचा असतो आणि तोच माइंडसेट आशिष मेहरोळचा पाहायला मिळतोय. त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी अदलाबदल केली. शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट आणि मिड ऑफ. ऑन साईडला आपण मिड ऑन आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहतोय. फाईन लेग आहे सर्कलच्या आतमध्ये. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 1. प्लेसमेंट चांगली आहे, मिड ऑन आहे. फॉलो थ्रू मध्ये स्वतः आशिष पोहोचतोय बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. थंड डोक्यानं खेळणं कधीही उचित ठरतं जेव्हा आपण महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आहोत. वी कॅन से ही नॉकआउट मॅच आहे. त्याचमुळे आता तुमचा निर्णय तुम्हाला योग्य ठरवण्यासाठी तसा खेळ द्यावाच लागेल आणि तसा खेळ आतापर्यंत या 2 फलंदाजांनी दिला. कुठलीच घाई गडबड नाहीये, आरामात खेळतायत, एन्जॉय करतायत. आशिष मेहरोळच्या प्रत्येक चेंडूला ओळखतायत. नेक्स्ट बॉल आपट बार होता, हुक केल्या बॉलला, पाठवलंय फाईन लेग, लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं. पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मध्ये उचललाय फायदा, मिळतात 4 चौकार. आशिष खूप कमी वेळा चुकतात. कदाचित त्यांची फूट लँडिंग व्यवस्थित झाली नव्हती म्हणूनच कंट्रोल चुकला चेंडू डिलिव्हर करण्याचा. पण त्याच गोष्टीचा फायदा फलंदाजाने उचलला. 1 फॉर द ओव्हरची सूचना गोलंदाज आशिष मेहरोळला मिळालेली आहे. 4 चेंडूचा खेळ संपून धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. विसरून चालणार नाही, आजच्या वेळापत्रकामध्ये 80 धावांचा फलक सुद्धा आपण पाहिलेला आहे 6 षटकांमध्ये. त्याचमुळे आता सुद्धा तसा फलक पाहिला तर आश्चर्य व्यक्त करू नका, कारण तीच टीम आहे फलंदाजी करते ती म्हणजेच पेरनेम स्ट्रायकर्स पेडणे. आशिष मेहरोळ ओव्हर द विकेट न स्ट्रायकर एंडला समर्थ गवस. लेन बॉल होता, खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हरला. बॉल पोहोचतोय मिडॉनला, कनेक्शन तितकंसं प्रॉपर झालं नाही. बॅटच्या मध्यावर बॉल कनेक्ट झाला नाही, त्याचमुळे मिडॉनला क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवर. विकी तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. जरी एक चौकार आला या षटकामध्ये पण नियंत्रण चांगलं या षटकावरचं आशिष मेहरोळचं. पण दोन्ही फलंदाज सुद्धा त्या आत्मीयतेने खेळतात ज्यासाठी त्यांना मैदानात पाठवलेलं आहे. क्रिकेट हा योजनांचा खेळ आहे. संधी मिळेल तेव्हा तुम्हाला त्या संधीचा फायदा उचलायचा असतो. यावेळेस बॉल थोडासा टर्न झाला, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बॉल व्यवस्थित बॅटवर घेता आला नाहीये. शरीराचा संपर्क होतोय, बॉडी ब्रश होऊन बॉल पोचतोय
कव्हर पॉइंटला तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना पेरनेम स्ट्रायकर्स पेडणे संघाची धावसंख्या झाली बिनबाद 8 धावा, 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सेकंड ओव्हरसाठी फार एंड बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅकवर विकी पुजारी सज्ज होत आहेत. क्रम ठरलेला आहे आणि लगेचच बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे. बघा निर्णय क्षमता, जसा मी मागच्या षटकात उल्लेख केला होता, क्रिकेट हा योजनांचा खेळ आहे. तुम्हाला वेळ प्रसंगी योजनांमध्ये बदल करावा लागतो आणि पहिल्या षटकानंतर जसे हे दोन फलंदाज सेट झाले, त्यांची आयसाईट पक्की झाली, त्यांनी बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे आणि त्यांचा निर्णय योग्य ठरतो का पाहूया. विकी पुजारी समोर त्यांनी आव्हान उभं केलेलं आहे आणि पाहूया विकी त्या आव्हानाला कसा सामोरं जातोय. कारण क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं सर्कलच्या आतलं, सुरजसाठी शॉर्ट थर्डमॅन, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, कव्हर पॉइंट, मिड ऑन, मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल ऋतांशू करतायत जे कॅप्टन आहेत संघाचे. फाईन लेग तर आहेच दाजी, शॉर्ट थर्डमॅनला ऋतांशू स्वतः आहेत. त्यानंतर गली पॉइंटला आपण पाहतोय जितेश. पॉवर प्ले नंबर 2, बॅटर्सने तो पॉवर प्ले निवडलाय आणि उलटा खेळलाय. फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ माझा मॅजिकचा. बॉल जातोय डीप पॉइंट सीमारेषा पार, सूरज चमकतोय, चौकार. विकी पुजारी, आपण जर मागच्या 2 सामन्यांचा आढावा घेतला तर पहिला बॉल त्यांचा जुळतच जातोय की काय, किंवा मी फलंदाजाचं कौतुक करीन जे इम्प्रोव्हायझेशन फलंदाज सूरज गावडे यांनी वापरलं आणि आव देखाना ताव, मला हवे माझ्या संघासाठी धाव, त्याचमुळे त्यांनी तो फटका खेळला आणि 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केल्या. धावसंख्या पोचते 12. ओ अप्परकट ऋतांशू आहेत, जितेश पोचतायत, कॉल देत आहेत, झेल स्वीकारतायत आणि चौकाराचा प्रत्युत्तर देतोय गोलंदाज विकी पुजारी. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फलंदाज सूरजचा खेळ संपला, धक्का बसतोय पहिला. टीम पेरनेम स्ट्रायकर्स पेडणे. धन्यवाद. आमचे डिस्क जॉकी सुद्धा मजा घेत आहेत, प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. कधी कधी आमचं समालोचन कंटाळलं म्हणून वाटतं, त्याचमुळे प्रेक्षकांना खेळून ठेवण्यासाठी आपली भूमिका महत्त्वाची आहे. समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत कोकणातील सुप्रसिद्ध आणि अभ्यासू समालोचक सन्माननीय अमोलजी जमदाडे. आपलं समालोचन कक्षात स्वागत आहे, वेलकम. सिच्युएशन आपण पाहिली तर आतापर्यंत पहिला फलंदाज सूरज गावडे बाद झाला, त्यांच्या जागेवर पुन्हाजी करंगुटकर पोहोचतायत. धावसंख्या आहे ती म्हणजे आतापर्यंत 12 धावा, 12 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग ट्रॅकवर विकी पुजारी, बॅटिंग पॉवर प्ले ते हाताळत आहेत. स्ट्रायकर एंडला पुन्हाजी. रनअप मध्ये थोडासा मिस्टेक्स, त्याचमुळे ते मागे सरकतायत. बॉलिंग ट्रॅकवर विकी पुजारी, विकेट टेकर बॉलर. यावेळेस संपर्क झाला होता का? जी बॉडी लँग्वेज आहे क्षेत्ररक्षकांची बॉडी लँग्वेज ती सांगते, पण बॉल थोडासा डायव्हर्ट झालाय. टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने रोटेट झालेला आहे आणि त्या बाउन्सचा अंदाज पुन्हाजी यांच्याकडे नव्हता, त्याचमुळे येतोय हा डॉट बॉल. जरी या षटकाची सुरुवात चौकाराने झाली होती, पण त्यानंतर काय काउंटर अटॅक बॉलर विकी पुजारी यांचा पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. नेक्स्ट बॉल विकी पुजारी ओव्हर द विकेट, पुढे सरकले, मिड ऑफला क्लिअर केलं, बदल आली त्याचा योग्य वापर. बॉल करतो हवाई सफर, जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार.
अमोलजी, काय वाटतं या सामन्याकडे पाहून? कारण एका बाजूला समर्थ गवस आरामात खेळतोय, सूरज हे बाद झाले, त्यांनी पुनाजी यांच्या वतीने आता चौकार पाहायला मिळालाय. दोन्ही संघांमध्ये जबरदस्त व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत, त्यामुळे सामना शेवटपर्यंत नक्की जाईल आणि एक फाईट आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. नो बॉल आहे आणि खेळण्याचा प्रयत्न होता, उलटा स्ट्रोक, पण आता त्या ठिकाणी कनेक्शन बॅट आणि बॉलचं झालं नाहीये आणि आता ओव्हर स्टेप झालेत आणि त्याच संधीचा कदाचित फायदा उचलला जाईल का? आणि एक धाव ऍड होते आणि एका धावाच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 17वर. विकी पुजारी मॅन फ्रॉम कोल्हापूर परिसरातला हा गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय आणि नो बॉलचं सिग्नल पंचांनी कळवलंय आणि त्यामुळे नो बॉल कधीच एकटी येत नाही, सोबत फ्री हिटला घेऊन येणार आहे. मनपसंत फटका, मनाजोगा फटका खेळावा लागेल स्ट्रायकिंगच्या बॅटरला. गोवन क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते. डावाच्या पहिल्या सत्रामध्ये विकीचा पुढचा बॉल, फ्री हिटची संधी. यावेळेला उडवलंय चेंडू हवेत, चेंडूच्या खाली आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आली आहेत, झेल तर टिपलाय, मात्र फ्री हिटचा बॉल आहे, झेल देखील हातामधून त्यानंतर सुटलाय. जीवनदान मिळालंय. फ्री हिटच्या बॉलवरती 2 धावांची लहर मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे आणि 2 धावांनी टीमची धावसंख्या वाढते. 19, 1 उणे 20, 20 मधून 1 वजा केलं तर 19. विकी पुजारी गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. सभा झाल्यात. विकी पुजारी जागा बनवली होती, चेंडूला जागा दाखवायची होती, पण बॉल रोटेशन घेतोय. कटर्स आहेत विकी पुजारीकडे, त्यांचा प्रयत्न होता फलंदाजाला दूर ठेवण्याचा, पण ते थोडेसे खर्चिक आहेत. धावसंख्या पोहोचते आता 20वर. थोडीशी खराब गोलंदाजी आहे. विकी पुजाराकडे ॲक्युरेसी आहे, अचूकता आहे या गोलंदाजाकडे आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती खूप चांगलं नियंत्रण देखील आतापर्यंत आपण बऱ्याचशा मालिकेमधनं पाहिलंय आणि त्यामुळेच इतक्या लांबून त्याला या स्पर्धेमध्ये बोलावलं देखील गेलंय. पण यावेळेस नियंत्रण पाहायला मिळते, ते म्हणजेच फलंदाज पुनाजी करंगुटकरचा क्रमांक त्याचा 3रा होता, पण या 3ऱ्या क्रमांकावर त्याचा वरच्या दर्जाचा खेळ पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी येतोय चौकार. पुनाजी करंगुटच्या वाटमधून धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 1 गडी बाद 24 धावा. पुनाजी करंगुटकर आणि समर्थ गवस. खरं तर हे 2 फलंदाज सुरुवात देताना आपण पाहिलंय आजच्या वेळापत्रकामध्ये थोडासा बदल कार्यक्रमामध्ये केला. सूरजला पहिल्या क्रमांकावर प्रमोट केलं, त्यांनी त्यांचा चांगला खेळ दिला जरूर, 5 धावांचं योगदान त्यांनी दिलं जरूर, पण ते बाद झाल्यानंतर पुनाजी करंगुटकर यांच्या वतीने 2 चौकार मिळाले आणि आता एक चांगली पार्टनरशिप समर्थ आणि पुनाजी या दोघांच्या दरम्यान पाहायला मिळते. एका चांगल्या स्थितीमध्ये नाणेफेक हरल्यानंतर पेर्नेम स्ट्रायकर प्रेडणे हे संघ दिसतंय. धावसंख्या 24, 1 गडी बाद. 12ची धावगती मेंटेन केली आहे पेर्नेम स्ट्रायकर्सने. गोलंदाजीमध्ये बदल झालाय. गोलंदाजी मार्कवरती आशिष मेहरुल तयार झालेत. व्यक्तिगत कुट्यामधलं दुसरं आणि टीमच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 मध्ये आशिष तयार झालेत. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून ज्या आशिष मेहरुलने नुकतीच झालेली जिल्ह्यामधील संदीप मिस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट टुर्नामेंटमध्ये मालिकावीराचा किताब पटकावला होता, तोच मेहरुल गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. आशिष मेहरुल गोलंदाजीसाठी तयार. त्याच्या समोर आहे सुपरमॅन. चांगला बॉल. यावेळेला थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळालाय, खांद्याला थोडासा झटका दिलाय आणि एक्स्ट्रा बाउन्स झाल्यानंतर चेंडू एक्स्ट्रेक्शकडे गेलाय. डॉट. काय ओळख टिकवली आशिष मेहरुलने गोलंदाजीची आणि त्यामुळे भरवशाचा गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आणि भरवसा त्यांनी टिकून ठेवलाय. आणि 3ऱ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने, चांगला बाउन्सर त्यांनी हाताळला. सुरुवात झोप उडवणारी. यावेळेस कनेक्शन चुकलं, बॉल हवेत, फाईन लेगला प्रोटेक्शन होतं, क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर बॉलवर, तोपर्यंत त्यांचे प्रयत्न कमी पडले. ऋतांशू बॅकअपसाठी तैनात आहेत. तुर्तास पूर्ण केली जाते. एक सिंगल. बघा, तुम्हाला हाफ चान्सेसला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि कदाचित तो झेल होता समर्थचा, त्यामुळे त्यांना जीवनदान मिळणं धोकादायक ठरू शकते टीम अवधूत 11 कणकवलीसाठी. संदीप मिस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट टुर्नामेंटमध्ये 30 चेंडू आणि 30 धावांची प्रतिस्पर्धी टीमला आवश्यकता होती आणि त्यामध्ये 2 जबरदस्त ओव्हर टाकल्या होत्या याच गोलंदाजाने. तोच हा गोलंदाज आहे. यावेळेला इनसाइड आउट बॅकफूट वरती जात पंच केलंय, चेंडू मागे आलाय, थोडंसं डान्सिंग आउटफील्ड आणि त्यामुळे 2 धावा कंप्लीट होतील का हे पाहावं लागेल. पुन्हा रिव्हर्स गिअर टाकलाय.
सुपरमॅनच्या साथीला आपण जर पाहिलं तर पुन्हा जी आहे आणि आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित आलेत. टीमची धावसंख्या फलकावरती 26 धावा लागलेत. बॉल असा डायव्हर्ट झाला जणू काही रात्रीचा खेळ चाले, पण त्या ठिकाणी फलंदाज बचावलेले आहेत आणि थ्रो त्यांचा चुकीच्या एंडला झाला म्हणून फलंदाज बचावलेले आहेत. जर बॉलिंग एंडला थ्रो झाला असता तर परतावं लागलं असतं कदाचित फलंदाजाला, पण तसं नियतीला मान्य नव्हतं. पूर्ण केली जाते, फक्त एक सिंगल धावसंख्या पोहोचते आता 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एका चांगल्या स्थितीमध्ये सातत्यानं दिसतोय तो म्हणजे पेन स्ट्रायकर्सचा संघ. स्ट्रायकर एंडला समर्थ गौस, आपण जसं त्यांना सुपरमॅनचा उल्लेख केलेला आहे आणि खरंच त्यांची ती खेळी तशीच दिसून येते का, त्यांचा जो खेळ एअर स्ट्राईकचा येतोय का. समोर आशिष मेहरोळचं आव्हान आहे, ज्याने आतापर्यंत इकॉनॉमिकल भूमिका अदा केली आपल्या संघासाठी. शार्प इन कटर आणि त्या इन कटरला स्लॅश करण्याचा प्रयत्न फसला. बॅकवर्ड पॉइंटला झेल देऊन समर्थचा खेळ संपला. आशिष मेहरोळ आपल्या संघाची जबाबदारी उचलतो. धक्का बसतोय दुसरा पेन स्ट्रायकर्सला. आशिष मेरुल यांच्याकडे कल्पकता आहे आणि त्यामुळेच रायगड परिसरामधून या खेळाडूला बोलवले गेले. आउट ऑफ स्टेशनचा खेळाडू आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025चा आपण आनंद घेतो. प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते 5 लाख रुपयांची नगद राशी आणि चमचमती लखलखती ट्रॉफी. कोण होईल या चषकाचा मानकरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या सगळ्यात मोठ्या रकमेच्या डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा कोण होणार मार्करी याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागले आणि त्यामुळेच ही संपूर्ण स्पर्धा बघता बघता महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीच्या झोतामध्ये देखील येते. आशिष मेहरोळच्या बोटांची किंमत करोडीची आहे. ती का, त्याचं प्रमाण ते देत आहेत. जर या डावाचा पहिला चेंडू जर आपण पाहिला, जेव्हा चेंडूचं फर नवीन असतं त्या बॉलला सुद्धा त्यांनी खूप चांगलं टर्न दिलं होतं, चांगल्या डिग्रीने बॉल वळाला होता. त्याचमुळे खूप कमी वेळा फिरकीपटू तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिले षटक हाताळताना पाहायला मिळतील. हे फिरकीपटू नाहीत, ते कटर गोलंदाज आहेत, पण बॉलला टर्न इतका मिळतोय जणूकडे ते वाटतंय की बॉल हातभर वळतोय की काय, बॉल लेग स्पिन होतोय की काय, लेग ब्रेक होतोय की काय. पण आतापर्यंत चांगली गोलंदाजी आशिष मेहरोळची वतीनं पाहायला मिळते आणि एक चांगला माइंडसेट होता तो म्हणजेच अवधूत 11 संघासमोर पेन स्ट्रायकरचा. त्यांनी काय केलं की पहिलं षटक हे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले होतं आणि नेहमीच आशिष मेहरोळ हे सेकंड ओव्हर हाताळतात जे बॅटिंग पॉवर प्लेचं असते, जेही प्रतिस्पर्धी संघ यूज करतो. त्याचमुळे सेकंड ओव्हर बॅटिंग पॉवर प्ले त्यांनी यूज करून घेतलं, जेणेकरून आशिष मेहरोळला ती संधी मिळणार नाही आणि विकी पुजारीच्या षटकामध्ये धावा वसूल केल्यात त्यांनी एकूण 16. तर एक चांगला माइंडसेट आणि स्ट्रॅटेजी डायव्हर्जन पाहायला मिळते पेन स्ट्रायकरचं. नक्कीच ज्यावेळेला तुम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये खेळता त्यावेळेला तुम्हाला प्लॅनिंग बनवावी लागतात आणि त्या प्लॅनिंगच्या सोबतच तुम्हाला क्रिकेटचा खेळ पुढे घेऊन जाणार आहे. आशिष मेहरोळ तयार झालेत. लेग स्टिक वरचा बॉल आणि त्याला घुमवलंय, चेंडूला पाठवलंय, स्क्वेअर लेग मॉडेलच्या बाहेर आलाय आरपीएम षटकार. या ठिकाणी मैदानामध्ये पुनाजी करंगुटकर आलाय. बॅट अँड पॅड मधला बॉल होता, बॉटम हँडचा वापर केला. नो लुक स्ट्रोक, कधी कधी स्ट्रोक बनत नाही, ते बनवावे लागतात आणि तो स्ट्रोक बनवलाय तो म्हणजेच पुनाजीने. पुनाजी एका वेगळ्याच माइंडसेटने मैदानात पोहोचलेले आहेत आणि आल्यापासून त्यांचा जो अटॅकिंग अप्रोच आहे संघासाठी फायदा देतो. त्यांच्या वतीनं आतापर्यंत 17 धावांचं योगदान पेन स्ट्रायकर्सच्या संघाला मिळालेलं. सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा, 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. स्ट्रॉंग पोझिशनमध्ये टीम पेन स्ट्रायकर्स पेडणे. प्रति ओव्हर 11 धावांचं रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना प्रति षटकात 11 धावा बनवलेत पेन स्ट्रायकर्स पेडणे क्रिकेट टीमने, जो गोवा राज्याचं प्रतिनिधित्व करतोय या संपूर्ण मालिकेमध्ये. अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये नाणेफेकी जिंकत फिल्डिंगचा निर्णय अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट टीमने घेतलाय आणि सुरुवातीच्या पहिल्या सत्रामध्ये थोडासा हा निर्णय अंगलटी आला की मोठा सामना अगदी स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांसाठी ठीकठाक सामना आतापर्यंत चाललाय. आशिष मेहरोळने खूप चांगली गोलंदाजी केली, मात्र शेवटचा बॉल जो खराब पडला आणि त्या खराब लेंथवरच्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं.
कुणाजी करंगुटकर यांनी 33 धावा प्रारंभीच्या डावाच्या पहिल्या सत्रामधील 3 षटकांचा काही संपलाय. गोलंदाजीमध्ये बदल, कल्पवृक्ष एंड कडून गोलंदाज देखील तयार झालेत. योगेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आहेत, मंडणगडचे ते गोलंदाज आहेत आणि पाहूया आता या षटकामध्ये त्यांची कामगिरी कशी राहते. कारण आवश्यकता आहे, आवश्यकता असताना तुम्हाला तुमचे एफर्ट्स लावावे लागतात. या अगोदर फलंदाजांचे एफर्ट्स दिसून आले. समर्थ गवस यांच्या वतीने चांगला खेळ अपेक्षित होता, त्यांनी सुरुवात चांगली दिली पण त्यांना जास्त काळ टिकता आलं नाही. समोर गोलंदाज आशिष मेहरोळचं आव्हान ते पेलू शकले नाहीत, त्यांना परतावं लागलं. या अगोदर सूरज यांचा देखील खेळ आपण पाहिला तर त्यांना सुद्धा विकी पुजारीच्या षटकामध्ये परतावं लागलं. तर दोन्ही गोलंदाज जे वापरले गेले होते, दोन्ही गोलंदाजांना ती सफलता मिळालेली आहे. आणि योगेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर फार एंड सज्ज होत आहेत लेफ्टी बॅटर्ससाठी. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला गुरुप्रसादला माहिती आहे नेमकं त्यांना काय करायचंय. हलक्या त्याने बॉलला टर्न केलं, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्यांना स्ट्राईक रोटेट करायची होती, स्ट्राईकवर आणायचं होतं फलंदाज पुन्हाजी करंगुटला आणि त्यांचा प्लॅन वर्कआउट झालाय. एका धावेची होते वर, धावसंख्या पोहोचते 34. मागच्या बॉलवरती जो एक मोठा फटका ठोकला त्याचा एक प्रचंड आत्मविश्वास पुन्हाजीच्या फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पुन्हाजी असा खेळाडू आहे, सुरुवातीला जर मैदानामध्ये थांबला तर त्याला आउट करणं थोडंसं मुश्किल होतं आणि यावेळेला आउट करण्यासाठीच गोलंदाजीमध्ये बदल केले आणि गोलंदाजीला बोलावलंय. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या विरुद्ध बाजूने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झालेत आणि त्या दरम्यान स्ट्रायकिंग येईल आपण पाहतोय पुन्हाजी यांना. अपील 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 ऑन साइडला फ्लिक करण्याचा अंदाज फलंदाज पुन्हाजी करंगुटकर यांचा आपल्याला पाहायला मिळालाय. नो रिव्हर फॉर LBW. चला या ठिकाणी लेग बाईची एक धाव मिळते. काय स्ट्रॉंग माइंडसेट गोलंदाज योगेश म्हात्रे यांचा पाहायला मिळतोय. त्यांना माहिती आहे की त्यांना बुंधाच टाकायचा आहे, त्यांना ब्लॉक होल डिलिव्हरीज टाकायची आणि त्याच प्रयत्नांमध्ये ते सातत्याने आहेत आणि ते एक्सपर्ट आहेत त्या शैलीच्या गोलंदाजीमध्ये आणि तीच शैली फलंदाज पुन्हाजी यांनी ओळखली नाही. दरम्यान एक धाव मिळते, एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते 35. या षटकात धावांसाठी थोडासा संघर्ष नक्कीच चाललाय. आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले अपील तर केलं गेलं आणि त्या दरम्यान पंचांनी नाबाद घोषित केलंय. सामन्याला सुरुवात करायची झालं, अजिबात वेळ घेऊ नका, पंचांचा डिसिजन अंतिम असणार आहे. आणि गोलंदाजी मार्गावरती आपण योगेशला पाहतो. स्ट्रायकिंग येईल डावखुरा विस्फोटक बॅटर तयार आहे. एका बाजूला गोवा राज्याचा क्रिकेट संघ आहे आणि गोव्यासाठी हे मैदान देखील खूप लकी मानलं जातं. यावेळेला एक मागच्या रजनीमध्ये, कालच्या रजनीमध्ये आपण एक पाहिलं तर चांगला तगडा संघ गोवा राज्याचा तो या स्पर्धेमधून बाहेर गेलाय. जवळपास सर भारतामधील स्टारकास्ट खेळाडू या संघामध्ये होते. केतन म्हात्रे जो बायकर मॅन आहे तो देखील होता, मात्र त्याने थोडंसं निराश केलंय. स्ट्रायकिंग येईल बॅटर तयार, गुरुप्रसाद आरोस्कर सज्ज झालाय जो आक्रमक फलंदाज आहे. समोर योगेश तयार आहे, योगेश टू गुरुप्रसाद. चांगला बॉल यावेळेला ड्राईव्ह केले, कव्हर्सला खेळण्याचा इथे प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल, एकने धावसंख्या पुढे जाते. डावाच्या पहिल्या सत्रामध्ये 36 धावा. मॅनेज तुम्हालाच करायचं आहे प्रत्येक स्ट्रोक्सला आणि तेच मॅनेजमेंट मैदानाच्या आतमध्ये गुरुप्रसाद सुद्धा करतायत. त्यांना माहिती आहे की त्यांना नेमकं करायचंय काय. जर मागच्या 3 चेंडूंचा आढावा घेतला त्यांनी जे खेळलेत प्रत्येक चेंडू त्यांनी एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईकवर पुन्हाजी यांना आणले. कधी कधी तुमचा इगो साईडला ठेवून तुमच्या संघासाठी काय महत्वाचं आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं असतं आणि गुरुप्रसादला ठाऊक आहे सध्याच्या घडीला पुन्हाजी स्ट्रायकर एंडवर थांबणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, डीप होणारा फुल टॉस, कनेक्शन बॅटच्या टोशी बॉलचं होते, डॉट बॉल. आणि योगेशने आतापर्यंत आपला टॅलेंट या षटकामध्ये बऱ्यापैकी दाखवलेला आहे. खर्च केल्यात फक्त 2 धावा, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 36. पहिल्या 3 षटकामध्ये 11ची सरासरी आणि 4थ्या षटकात धावांसाठी संघर्ष आहे आणि त्यामुळेच आपण सातत्याने सांगतो की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. एक डॉट बॉल, एक विकेट, एक चौकार, एक षटकार प्रत्येक वेळी मॅचला टर्न करतो. याही वेळेला आपण जर पाहिलं तर सुरुवातीची 3 षटकं फलंदाजाच्या नावावरती आहेत, मात्र या षटकात गोलंदाजांनी कमबॅक केलंय. चांगला बॉल, बॉल डायव्हर्ट झालाय, विकेट किपरला चकवत बॉल मागे येतोय. बॅकअप आहे, सर्कलच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. का षटक हाताळले आतापर्यंत गोलंदाज योगेश यांनी. तुमची व्यवस्था तुम्हालाच लावायची आहे आणि तीच व्यवस्था गोलंदाजीने आतापर्यंत लावलेली आहे. योगेश म्हात्रे मागच्या 3 षटकात जेव्हा 33 धावा बनवल्या होत्या फलंदाजीकडे संघाने या षटकावर बॅकअप देणं आवश्यक होऊन बसलं होतं आणि तेच बॅकअप योगेश म्हात्रे यांच्या वतीने आतापर्यंत पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल बाकी या 4थ्या षटकातला.
आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा स्ट्रगल पाहायला मिळते पुनाजी करंगुटकरचं आणि यशस्वी षटकाची समाप्ती गोलंदाज योगेश म्हात्रे करतोय. पहिल्या 2 गोलंदाजांना जे जमलं नाही ते जमून घेतोय आणि योगेश म्हात्रेचा दबदबा या 4थ्या षटकावर पाहायला मिळतो. जरी त्यांना विकेट मिळत नाहीये पण त्यांनी इकॉनॉमिकल राऊंड संघाची 7 दिली. खर्च केला फक्त 2 धावा. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 36 धावा. 2 गडी बाद. पेन स्ट्रायकर्स पेडणे. अमोलजी कॅच ड्रॉप परवडणार नाही कारण आता पार्टनरशिप बिल्टअप होते या 2 खेळाडूंदरम्यान. त्याचमुळे त्या पार्टनरशिपला कुठेतरी तुम्ही हवा दिली तर मग हे हवेत स्ट्रोक खेळून तुम्हाला त्रास देतील आणि ती डोकेदुखी वाढत जाईल. त्याचमुळे ही कॅच सुटल्यानंतर कदाचित इरादे बदलतील का गुरुप्रसादजी येणारा काळ ठरवेल. निबंधन देणं म्हणजे त्या खेळाडूला त्या सामन्यामध्ये जखमी केल्यासारखं आहे. त्यामुळे आता गुरुप्रसाद या मॅचमध्ये जखमी वाघाप्रमाणेच वावरेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 44 या आकड्यावर. पुन्हा एकदा क्रॉस बेडेड. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आणि यावेळेस चूक होणार नाहीये. जखमी वाघाला परतावं लागते आणि फलंदाज होतोय बाद. तिसरा धक्का बसतोय टीम पेन एम स्ट्रायकर्सला.
चांगली फलंदाजी केली आहे. त्याच पद्धतीने आपण पाहतो कुणाची खूप चांगली फलंदाजी करतोय आणि विकेट मध्ये आली नाही आणि त्यामुळे थोडासा याला वेळ लागला या फलंदाजाला. मात्र धावसंख्येचा विचार करता थोडीशी ठीकठाक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि जर या फलंदाजाची बॅट जर बोलली तर नक्की जी मनात धावसंख्या गृहीत धरली आहे त्या धावसंख्येपर्यंत बॅटिंग करणारी पेडनेम क्रिकेट टीम नक्की जाऊ शकेल. अमोलजी, मागच्या 10 चेंडूंमध्ये 11 धावाच मिळालेल्या आहेत अवधूत 11 या संघाविरोधात खेळताना पेडनेम स्ट्रायकर्सला. तर ही गोष्ट देखील लक्षात घ्यायला हवी. त्याचमुळे आता बघूया साहिल 5व्या क्रमांकावर आलेले आहे, 5व्या षटकामध्ये आलेत. नेविल पटेल बॉलिंग ट्रॅकवर आहेत, पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. चांगल्या पद्धतीने बॉलला टर्न देण्याची क्षमता यांच्याकडे आहे. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता, स्लॉग हिट खेळायची होती, बॅट स्विंग खूप चांगली होती, बॅट खांद्याच्या मागे गेली होती पण कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे, स्वीट स्पॉटला चेंडू टाकले जात आहेत आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर निश्चितपणे धावांसाठी संघर्ष आहे. सुरुवातीला 3 षटकात धावा आल्या आणि त्यानंतर मात्र संघर्षच चाललाय अजूनपर्यंत. अक्रॉस लाईनचा वापर केलाय, फिरकी समोर थोडीशी नांगी टाकली जाते आणि आपल्या फिरकी समोर नाचवतो हा गोलंदाज पटेल. लेग बायचं सिग्नल पंचाने कळवलंय. अतिरिक्त धावेने का होईना धावसंख्या वाढते, फलकावरती धावा लागलीत आतापर्यंत 45. क्रिकेट में ऐसा माना जाता है कि जिस तरह से रन आए वो महत्वपूर्ण, चाहे वो बैट से हो या पैड से, कोई फर्क नहीं पड़ता, रन आने जरूरी है. अमोलजी, आता शेवटच्या षटकामध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि पाहूया हे शेवटचं षटक कोण हाताळत आहे. कारण मागच्या 2 षटकांमध्ये खूप चांगलं पुनरागमन अवधूत 11 कणकवली या संघाच्या वतीनं पाहायला मिळालं. एक गोलंदाज होता योगेश म्हात्रे आणि एक गोलंदाज होता नेविल पटेल. त्याचमुळे जे लीड बॉलर्स होते त्या लीड बॉलर्सला मार बसला होता आणि जखमेवर मलमपट्टी करण्याचं काम योगेश म्हात्रे आणि नेविल पटेल या दोघांनी केले. त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये जितकी जास्त षटकं तुम्हाला मिळतात तुम्हाला प्लॅन्समध्ये चेंज करायला संधी मिळते आणि तुम्हाला कमबॅक करण्याला मौका मिळतो. नक्कीच शेवटचं षटक चालू आहे आणि या षटकात आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्लॉक ओव्हर मधलं षटक आहे. कोणत्याही फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी एक मोठी धावसंख्या उभारणं हे शेवटच्या षटकामध्ये शर्तीचे प्रयत्न करावे लागतात आणि त्यामुळेच आक्रमण होताना पाहायला मिळेल. दोन्ही विस्फोटक खेळाडू आहेत आणि त्यांच्या समोर गोलंदाजीसाठी व्यक्तिगत गोलंदाज तयार झालेत. दुसरं षटक फेकण्यासाठी योगेश मागच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आणि त्याच षटकामध्ये जी चांगली गोलंदाजी झाली ती मोमेंटम थोडंसं शिफ्ट झालं आणि सामन्याने करवड बदलली. प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमच्या बाजूने सामना झुकत चालला होता. त्यानंतर योगेश म्हात्रे यांच्या एका षटकाने किमिया दाखवली आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे सामना थोडासा आलाय. साहिल आरोळकर बॉल हवेत आहे काही काळासाठी पण क्षेत्ररक्षकापासून दूर लँड होते तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय पण पुनाजी सांगतायत थांब, आता आहे माझी भारी, मी उचलतोय आपल्या संघाची जबाबदारी, खेळन मी लय भारी. पण आता 5 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या डावातली धावसंख्या आहे ती म्हणजे 46. पुन्हा जिकडे क्षमता आहे आणि नक्कीच या मॅचची जबाबदारी देखील त्याने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. जबाबदारी तेच घेतात ज्यांच्याकडे आत्मविश्वास असतो आणि तोच आत्मविश्वास पुनाजी कनगुटकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे, अनुभव आणि आक्रमकता याचा मिलाप साधक पुनाजी काय करतील पाहावं लागणार आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक टप्पा चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचलाय. दुसरीचा प्रयत्न अजिबात होणार नाहीये कारण फेकी दमदार झाली आहे, ताकद आहे या फेकीमध्ये. रवींद्र जाडेजाचे ज्या पद्धतीने गोल्डन आर्म आहेत त्या पद्धतीने फेकी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी एंडला 1 धावसंख्या पुढे जाते फलकावरती पेडनेम टायगर क्रिकेट टीमची 47. संघाकडून चांगला खेळ झाल्यानंतर मग खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो आणि तेच आपण पाहतोय सातत्याने अवधूत 11 कणकवली या संघाकडून. कारण मागच्या 2 षटकांमध्ये जी परतफेड झालेली आहे गोलंदाजांच्या माध्यमातून त्याचमुळे आता क्षेत्ररक्षकांचा आत्मविश्वास सुद्धा वाढतोय. पण अंडर एस्टिमेट करून चालला नाही साहिल आरोळकरला. त्याचं मैदान त्यांनी आज गाजवलेलं आहे आणि पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये तसाच गाजाबाजा साहिलचा पाहायला मिळतोय का. फुलटॉस होता, ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातात. पुनाजीला माहिती आहे एक धाव महत्वाची आहे. बॉलिंग एंडला थ्रो तोपर्यंत फलंदाज पुनाजी होतोय सेफ. पूर्ण केल्या जातात या 2 धावा. 2 धावांची होते वर धावसंख्या पोहोचते 49. 6 षटकं आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा जर विचार केला तर नक्कीच 55+ धावा बनवाव्या लागतील. कारण दाजी नाईक आहे, दुसऱ्या बाजूला रितांशू पाटील आहे, त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर आशिष मेहरुल असे विस्फोटक खेळाडू देखील आहेत. विकी पुजारी देखील चांगली फलंदाजी करू शकतो. चांगले फलंदाज चांगले खेळाडू आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमकडे.
यावेळेला ऑन साईडला फटका खेळला, मिड विकेटला डीप मध्ये प्रोडक्शन आहे आणि वेगा चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचलाय. फक्त एकाच धावेचा कालावधी आहे. बूंद बूंदचे सागर जरूर बनत आहे, मात्र या षटकात हवेत मोठे फटके, ते मात्र मोठे फटके येत नाहीयेत कारण समोरून कडवड गोलंदाजी होते योगेश यांची. आणि अशा पद्धतीनं सांघिक अर्धशतक पूर्ण होते. टीम पेन स्ट्रायकर्स पेडणे या संघाचं बघा, एक एक धावांची घागर ही काय भरणार नाही आणि त्याचमुळे आता धावांचा सागर तुम्हाला बनवायचा आहे तर तसा खेळ द्यावा लागेल. बघा, साध्या प्रयत्नांना दुनिया विचारत नाही, तुमचे प्रयत्न असावे संघर्षाचे आणि तो संघर्ष थोडा कमी पडतोय पेन स्ट्रायकर्सचा. नक्कीच यशस्वी लोक पण तेच कामं करतात जी अयशस्वी कामं लोक करतात. मात्र यशस्वी लोक का होतात तर तीच कामं काहीतरी वेगळ्या पद्धतीने करतात, त्यामुळे ती यशस्वी होतात. तेच काम यावेळेला करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमला, काहीतरी वेगळे करावं लागेल आणि 60 धावांपर्यंत किंबहुना 55च्या प्लस धावा ह्या आवश्यकच आहेत. शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, पण ते स्वप्न फक्त आता स्वप्न बनून राहते आणि मागच्या 3 षटकामध्ये पुनाजीचा मोठा स्ट्रोक पाहणं थोडंसं दुर्लभ झालंय प्रेक्षकांसाठी. दरम्यान पहिला डाव संपलेला आहे, धावसंख्या पोहोचते 51 वर. जिंकण्यासाठी 36 चेंडू 52 धावांची गरज असेल. टीम अवधूत 11 कणकवलीला 36 चेंडू 52 धावांची गरज. समालोचन कक्षामध्ये करूया बदल आणि पुढील आवाज ऐकणार आहोत आपण पुन्हा एकदा मिस्टर प्रदीपजी देऊळकर यांचा आणि सोबत असतील बादलजी चौधरी. हॅलो हॅलो हॅलो. आणि आता वेळ आलेली आहे जे सर्वांचं नशीब आजमण्याची वेळ आलेली आहे. 10 रुपयाच्या लकी ड्रॉ मध्ये स्मार्ट वॉच आणि एक नंदिनी यांच्याकडून पैठणीचं या ठिकाणी बक्षीस आहे. आणि पहिली सोडत या ठिकाणी काढणार आहोत मिडबाव गावचे ज्येष्ठ व्यापारी रोहित रेवडेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी काढणार आहोत. पहिलं बक्षीस आहे स्मार्ट वॉच. विनंती असेल जो कुठला नंबर असेल तर त्यांनी आपलं तिकीट दाखवायचं आहे आणि आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. बोल्ड कंपनीचं या ठिकाणी स्मार्ट वॉच आहे आणि लकी नंबर आहे 764 764. लकी नंबर आहे 764. आणि बक्षिसाचे मानकरी ठरतायत खास कणकवलीवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी आले होते ते नयन दळवी यांना या ठिकाणी बक्षीस मिळत आहे. सन्माननीय दिनेश पाठक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस देण्यात येणार आहे. आणि दुसरं बक्षीस आहे ते महिलांसाठी पैठणी साडी. विजेत्यांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. खास महिलांसाठी दुसरं बक्षीस आहे पैठणी साडी आणि याचं सोडत काढणार आहेत ते सन्माननीय बाळू चेटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कुपन लकी ड्रॉ कुपन काढलं जाईल. आणि लकी ड्रॉ कुपन 2 साडी पैठणी साडीचे विजेते आहेत. लकी ड्रॉ नंबर आहे कुपन नंबर आहे 786 786 786 नंबर आहे. आणि याचे मानकरी ठरतायत ज्यांनी कुपन विकण्याचं काम केलं होतं ते आमचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शशांक फाटक यांना या ठिकाणी बक्षीस लागत आहे. पुन्हा एकदा विजेत्यांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. सन्माननीय आशुतोष लोके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. शशांक फाटक
यांना या ठिकाणी बक्षीस मिळत आहे. राजनंदिनी साडीज डोंबोली यांच्याकडून बक्षिसाचे प्रायोजक होते. सामन्याला सुरुवात करायची आहे. धन्यवाद अमोल सर, धन्यवाद मनीष सर. स्वागत आहे प्रदीप आपलं. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत, आजच्या रजनीमधील शेवटची लढत. क्वार्टर फायनल कोण असेल? सेमीफायनलचा दावेदार AK स्पोर्ट वरवडे संघासोबत या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या मानाच्या स्पर्धेतील दुसरा संघ. पहिली फलंदाजी करताना पेंडेम स्ट्रायकर पेंडेम संघ धावा जमवतो 51. विजयासाठी 52 धावांचं लक्ष. अवधूत स्पोर्ट कणकवली संघाची सलामीची जोडी स्ट्रायकर यांच्या दिशेने पाहायला मिळतोय. सुमित धोंगडे मॅन फ्रॉम पारगाव रायगड आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने मनीष कोळेकर मॅन फ्रॉम कोळेगाव. बॉलिंग मार्कवर पेंडेम एक्सप्रेस गौरेश नागवेकर. काय सुंदर चेंडू होता प्रदीप. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने वळतोय. जसं मगाशी मनीष यांनी म्हटलं होतं, हा लेग स्पिनर नाही आहे, कटर आहे, पण लेग स्पिनरच्या तोडीस ऑफ स्पिनरच्या तोडीस तोड गोलंदाजी गौरेश नागवेकर. का आपल्याला पेंडेम एक्सप्रेस म्हणतात, का आपल्याला गोवा एक्सप्रेस म्हणतात, हे अगदी पहिल्या चेंडूवर गौरेश दाखवून देतोय. सुमित पुन्हा एकदा सज्ज. अकोलवा टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने हलक्या हाताचा फटका. आजच्या दिवसाचा विचार केला तर सुमितच्या खाते एक मॅन ऑफ द मॅच आहे. पहिली लढत जी गांगेश्वर तरळे संघाविरुद्ध जिंकली होती अवधूत स्पोर्ट कणकवली संघाने, त्या सामन्यात 32 धावा आपल्या नावे करून 50 धावांचा पाठलाग सहज साध्य करणारा सुमित, त्याला साथ देणारा मनीष, ही सलामीची यशस्वी जोडी. आणि बॉलिंग मार्कवर गौरेश. धावसंख्या 2, चेंडूची समाप्ती 1 या धावसंख्येवर. इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेने. दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. हा RPM चौकार. पाच धावा होत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक, फक्त 2 खेळाडूंचं प्रोटेक्शन. डीप मिड विकेटवर 1 खेळाडू पाहायला मिळतो. थेट सीमारेषेवर कव्हरच्या दिशेने 1 खेळाडू. मात्र या 2 खेळाडूंना कोणतीही संधी नव्हती. या फटक्यावर एक ताकदवान फटका मनीष कोळेकरच्या बॅटमधून. RPM चौकार. धावसंख्या दिमाखदार रीतीने वधारते. 5 धावा बिनबाद. 51चा पाठलाग. गौरीश नागवेकर पाहिलं तर विकेट टेकर गोलंदाज आहे. जरी फटका निघाला तरी कमबॅक पलटवार करण्याचा प्रयत्न नक्कीच गौरीश नागवेकर कडनं पाहायला मिळेल आणि महत्त्वपूर्ण लढत असेल डू ऑर डायचा हा सामना. स्विच पूलचा फटका शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक. डिरेक्ट हिट होते खरी, पण मला वाटतं पुरेसा वेळ मिळाला असेल फलंदाजांकडे माघारीचा. आणि ज्या क्षणी हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता त्याच क्षणी स्ट्राईक रोटेट करण्यासाठी सुद्धा दोघंही बॅटरने आपापले एंड सोडले होते. मनीष कोळेकरच्या खाती एकेरी धाव. सुमित पोचतोय डेंजर एंडवर, सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये. धावसंख्या होते ती 6. 52 धावांचा पाठलाग. भागीदारी खूप महत्वाची असेल, ती भागीदारी करण्याचा प्रयत्न असेल सुमित आणि सुमितच्या साथीला फलंदाज मनीष या 2 फलंदाजांमध्ये. आता दुसऱ्या बाजूला प्रयत्न असेल पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघाचा की एखादी सफलता मिळवण्याचा. ती सफलता मिळवण्यासाठी सध्या तरी प्रतीक्षा आणि प्रतीक्षा, कारण दुसऱ्या बाजूने सन्मानजनक धावसंख्या पहिल्या काही षटकांमध्ये गाठावी. विकेट आपल्या हाती शाबूत ठेवावे. धावसंख्येचा पाठलाग सहज साध्य करावा आणि या मानाच्या अभिमानाच्या स्वाभिमानाच्या स्पर्धेत सेमीफायनल गाठावी या इराद्याने अवधूत स्पोर्ट कणकवली संघ, अवधूत तळगावकर यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूने महेश कोनाडकर यांच्या मालकीचा संघ, हे 2 संघ आजच्या रजनीमधील शेवटच्या लढतीसाठी सज्ज. यावेळी मधल्या इष्टीवरचा चेंडू, हात खोलण्याची संधी आणि डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर 2 टप्पा घेतोय. चेंडू सीमा पार.
RPM कणकणीत चौकार. प्रदीप जर पाहिलं या चेंडूवर वेगापेक्षा सुद्धा आपल्या बोटांचा वापर केला होता. चेंडू थोडासा स्पिन करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा गती परिवर्तनाचा चेंडू अगदी सहज. काय झालं मैदानावर थोडीशी घमासान चर्चा चालू आहे. हा चौकार. मनीष कोळेकर आक्रमण करतोय या पहिल्या षटकामध्ये. एरवी आक्रमणाची जबाबदारी सुमित घेतो, पण यावेळी मनीष. आणि हा स्वीपचा फटका डीप स्कोअर लेगच्या दिशेने. मिड विकेट होता, थोडासा वाईड होता आणि या खेळाडूला बीट करून चेंडू सीमारेषा पार. पहिल्या षटकाची सांगता. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा खर्च होत आहेत गौरेश नागवेकर कडून 11 धावा. एक नवीन रणनीती बनवली जाईल. काय असेल रणनीती दुसऱ्या आणि पुढच्या षटकांसाठी? पेंडिम स्ट्रायकर्स पेंडिम संघ पाहिलं तर गोलंदाजी याही संघाकडे असेल. अर्थात शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेची 2 षटकं या सामन्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरतील, कारण विजय आणि पराभव मध्ये जे अंतर आहे ते दूर करण्याचा प्रयत्न या षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साहिल वांगणकर बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिल्या, सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी आणि त्याचबरोबर जबाबदारी असेल ही पार्टनरशिप तोडण्यासाठी. ही पहिली सफलता आपल्या संघासाठी मिळवण्याची जबाबदारी घेऊन साहिल. पण दुसऱ्या बाजूने जी फलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली अगदी त्याच प्रकारची फलंदाजी उर्वरित 2 ते 3 षटकांसाठी चालू ठेवावी. विजयाच्या दिशेने दमदार पावलं टाकावी या इराद्याने ही मान्यताप्राप्त जोडी मैदानावर फलंदाजी करते. पहिल्या षटकामध्ये अनपेक्षितरित्या मनीष आक्रमणाची जबाबदारी घेतोय. जी आक्रमण एरवी सुमित धोंगडे सांभाळत असतो, तो सुमित थोड्याशा साईड हिरोच्या भूमिकेत आणि यावेळी मनीष कोळेकर मेन हिरोच्या भूमिकेत. पंचांचा इशारा येतोय बॅटर चॉईस पॉवर प्ले. इथे सुद्धा रणनीती स्पष्ट. गौरेश नागवेकरला बॅटर चॉईस पॉवर प्ले मध्ये सामना करावा लागू नये या इराद्याने साहिलचं षटक निवडलं जातंय. आक्रमणाचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट चेंडूच्या खाली आणि विकेटचं होतंय पतन. पहिली सफलता. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा इरादा सपशेल फसतोय आणि संघाचा हुकमी एक्का माघारी परततोय. नेल्सन फिगर बोर्डवर दिसतंय. एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. बादलजी, जो प्रयत्न होता चेंडूला भिरकावून देण्याचा, तो प्रयत्न अर्थात तो अंदाज थोडासा चुकीचा ठरताना दिसतोय. मिस टायमिंग फटका. संपर्क झाला नव्हता चेंडू आणि बॅटमध्ये आणि यावेळी चेंडूने उंची प्राप्त केली आणि शॉर्ट मिड विकेटवरती झेल टिपण्याची संधी मिळाली. न्यू बॅटर नेम आशिष मेहरुल. संघाचो एक जिगरी खेळाडू. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे प्रदीप सर, आणि या 52 धावांच्या पाठलागासाठी सुरुवात तर दमदार केली. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, पण त्यानंतर अनपेक्षितरित्या साहिल वांगणकर आपल्या संघाला एक अपेक्षित सफलता मिळवून देतोय. सुमित धोंगडे यापूर्वीच्या मॅचचा हिरो, एक सामनावीर ज्या सुमितच्या खाती तो सुनील सपशेल अपयशी ठरतोय. साहिल वांगणकरचा गती परिवर्तनाचा चेंडू. धोंगडे सुमित एका वेगवान चेंडूच्या इराद्याने बॅट फिरवली होती, कनेक्शन झालं, मात्र बॅटच्या स्वीट स्पॉट ऐवजी हा चेंडू थोडासा स्टिकर एरियाकडे, आणि जो चेंडू डीप मिडविकेट पार करणं अपेक्षित होता तो चेंडू शॉर्ट मिडविकेट अपाली कणगुटकरच्या सेफ हँड्समध्ये. पहिली विकेट, पहिली सफलता. 11 धावा एका गडाच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज आशिष मेहरुल. अजून एक वलयांकित खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने समोर असेल साहिल वांगणकर. हलकेच स्टिअर केला जातोय. एकेरी धाव तर मिळेल यावेळी. एक धाव सुद्धा खूप महत्वाची असेल, कारण
52 धावांच्या पाठलागासाठी थोडीशी इनिंग बिल्टअप होणं गरजेचं, एखादी भागीदारी, थोडा वेळ संयम आणि त्यानंतर आक्रमण ही कदाचित असेल स्ट्रॅटेजी. पहिलं पॉवर प्लेचं षटक अर्थात 11 धावा निघाल्या आणि समाधानकारक धावसंख्या होती. कुठंतरी घाई झाली सुमित डोंगरेकडनं, अर्थात पॉवर प्लेचं दुसरं षटक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं, आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न अयशस्वी पाहायला मिळाला. आणि भागीदारी खूप महत्त्वाची असेल या दोन फलंदाजांमध्ये. आशिष मेहरुल एका मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, यावेळी डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा अपील होतंय आणि पंचांचा इशारा येतोय तिसऱ्या पंचांकडे. काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय, रुको सबर करो, कॅमेरामॅन फोकस करो. 70-70च्या युट्यूब चॅनलवर ज्या अनेक नाट्यमय घटना आपण पुन्हा पुन्हा पाहत असतो, त्यातीलच एक नाट्यमय घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल. सर्वप्रथम ही घटना पाहतील आमचे तिसरे पंच आणि त्यानंतर निकाल आपल्या समोर येईल. थोडीशी ढिलाई झाली. जे ग्राउंडिंग गरजेचं होतं, ती ग्राउंडिंग शेवटच्या क्षणी थोडंसं कमी होत आहे आणि पंचांचा येतोय इशारा, OUT आउट. का म्हणतात मला सुपरमॅन, हे मैदानावर समर्थक गावच दाखवतोय. गोमंतक भूमीचा हा सुपरमॅन चित्त्याच्या चपळाईने चेंडूवर येतोय, घारीच्या वेगाने चेंडू उचलतोय आणि नीरज चोप्राच्या भालाफेकीची आठवण करून देणारी ही डायरेक्ट हिट, थेट फेक. नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने जो सेट वाटवत होता बॅटर, 2 चौकारांशी खेळणारा मनीष कोळेकर होतोय धावबाद आणि धावसंख्या स्थिरावते 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती दाजी नाईक, अर्थात दाजी नाईक म्हणजे सिंधुदुर्ग क्रिकेटमधील एक वादळ समजलं जातं. कासारडेच्या मैदानावरती 24 चेंडू 59 धावांचं लक्ष होतं आणि ते सहज आव्हान पार केलं होतं. इथं आता मात्र गरज आहे एक संकटमोचक म्हणून उभा राहण्याची दाजी नाईकला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस क्रिकेटचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं, वेंगुर्ला तालुक्यातील होडावड्यासारख्या एका सुंदर निसर्गरम्य गावचा हा खेळाडू नॉन स्ट्रायकरांवर दाजी नाईक. स्ट्रायकरांच्या दिशेने काय चाललंय मैदानावर, ऐन मोक्याच्या क्षणी मातब्बर खेळाडू माघारी परत आहेत. सिलसिला चालू आहे, सुंदर सुरुवात पहिल्या षटकामध्ये आणि यावेळी कोकण प्रांताची मानाची स्पर्धा ध्रुव ट्रॉफी आणि या ध्रुव ट्रॉफीचा उत्कृष्ट फलंदाज आशिष मेहरुल रिव्हर्स पूल करण्याच्या नादात माघारी परततोय. तिसऱ्या विकेटचं होतंय पतन. धावसंख्या 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 12-3. अर्थात दुसरं षटक चालू होतं. 6 षटकांचा सामना आणि कुठेतरी 2 फलंदाजांमध्ये भागीदारी होणं खूप गरजेचं होतं. दाजी नाईक आत्ताच मैदानावरती आला होता आणि प्रयत्न झालाय आशिष मेहरुलकडनं रिव्हर्स पूल खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. चेंडू आतमध्ये येतोय, मधली एसटी उकडतोय आणि सगळ्यात मोठी प्राइज विकेट म्हणावं लागेल आणि खऱ्या अर्थाने साहिल वांगणकरने मगर मिठीत घेतलाय आशिष मेहरुल या खेळाडूला. पहिल्या षटकामध्ये प्रदीप सर 11 धावा बिनबाद, एक ठोस आक्रमक सुरुवात असं वाटलं होतं. या सामन्यात अवधूतस्फोट कणकवली संघ सहज बाजी मारेल, पण पलटवार होतोय. पेडनेम स्ट्रायकर पेडनेम संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शॉर्ट स्क्वेअर लेगवर हा संघ एकत्र झाला. काहीतरी चर्चा झाली, थोडासा हौसला अफजाई झालं, अनुभव एकमेकाशी शेअर केले गेले, रणनीती ठरली आणि त्यानंतर हा संघ जेव्हा पुन्हा मैदानावर दिसतोय एका वेगळ्या ढंगात, वेगळ्या रंगात. नवीन फलंदाज मैदानावर जितेश पाटील रे. अजून एक रिव्हर्स पूलचा इरादा धावचित करण्याची संधी, योग्य वेळी हा नकार येतोय. जितेश शेलार, जितू शेलार
डोंबिवलीतील खंबाळपाडाचा हा खेळाडू. एक भागीदारी गरजेची आहे. डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला होडावडा यांची युती मैदानावर फलदायी ठरेल का, की दुसऱ्या बाजूने गोमंतक भूमीच्या राजधानीचा पणजीचा साहिल या शेवटच्या बॉलवर काहीतरी धमाल करेल. कोलवा टप्प्याचा चेंडू, सुरेख चेंडू, अतिशय देखणा चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू, अप्रतिम हा चेंडू, शब्द सुद्धा ज्याला कमी पडेल एवढी दर्जेदार गोलंदाजी. साहिल वांगणकर वापसी करून देतोय आपल्या संघाला. या षटकामध्ये साहिल खर्च करतोय फक्त 1 धाव, आपल्या संघाला मिळवून देतोय एकूण 3 विकेट, ज्यामध्ये 1 रनआउट आणि साहिलच्या खाती 2 विकेट. 2 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक अवधूत स्फोट कणकवली संघाच्या बाजूने पाहायला मिळालं आणि दुसरं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हे साहिल वांगणकरने आपल्या नावावरती केलं. आपल्या नावावरती का केलं असं म्हटलं जाईल तर सगळ्यात प्राइज विकेट या षटकामध्ये मिळाले, म्हणजे आशिष मेहरुल हा फलंदाज बाद झाला या षटकामध्ये. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. पाठलाग पाहायला मिळतोय. 52 धावांचा क्वार्टर फायनल एक महत्वपूर्ण सामना असेल आणि डू ऑर डायचा सामना. इथून पराभूत संघाला संधी नसेल. पराभूत संघाचा प्रवास या सामन्यामध्ये समाप्त होईल आणि जो संघ विजयी ठरेल शेवटच्या दिवशीमध्ये खेळण्यासाठी तो संघ या मैदानावरती पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल. करण नांद्रे हा खेळाडू आहे अजूनही अवधूत 11 कणकवली संघाकडे, आणि अवधूत स्फोट कणकवली संघ या खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करेल का हे बघण्यासारखं असेल. दरम्यान बॉलिंग मार्कवर येतोय गौरेश नागवेकर. पुन्हा एकदा गोवन एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू, धावचित करण्याची संधी. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने दाजी नाईक, याला बाहुबली म्हणतात प्रदीप. याचं वजन जवळपास 90 किलोच्या पुढे, पण रनिंग बिटवीन द विकेटच्या बाबतीत दाजी नाईकचा हात सध्याच्या घडीला सुद्धा कोणाला धरणं कठीण. नुकतीच संपलेली सावर्डेची स्पर्धा आणि या स्पर्धेत आपल्या बॅटिंगच्या जोरावर आपल्या नावाचा जलवा ज्याने दाखवलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्याच प्रेक्षकांचा आणि सगळ्याच समालोचकांचा हा आवडता खेळाडू दाजी नाईक. एकेरी धाव होते, पूर्ण धावसंख्या होते 13. 52 धावांचा पाठलाग आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू गौरेश नागवेकर यांच्याकडून होतोय समाप्त. जितू शेलार सायकर एंडवर. जितू शेलारचा रिव्हर्स पोल, फिल्डर चेंडूच्या खाली आणि फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. डायरेक्ट चंद्रार. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहतोय फुलर लेनचा चेंडू होता. काय संपर्क केलाय चेंडू आणि बॅट मध्ये अचूक संपर्क पाहायला मिळाला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळी दिशेपासून भरकटतोय. गरज नव्हती या वेगवान अतिरिक्त चेंडूची, कारण दुसऱ्या बाजूने विचार केला तर अवधूत स्फोट कणकवली संघासाठी या अतिरिक्त धावांची खूपच गरज. गौरेश नागवेकर संघाचं शस्त्र आणि संघाचं अस्त्र म्हणून, पण यावेळी गौरेशच महागडा ठरतोय. गौरेश्वर प्रहार केले जात आहेत, जणू काही मुळावरच खाऊ घातले जात आहेत. अवधूत स्फोट कणकवली संघाकडून अजून एक मोठा फटका, यावेळी लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून अजून एकदा चेंडू सीमारेषा पार. मॅक्झिमम. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव षटकार. बादलजी दिशा बदलली, परिणाम तोच पाहायला मिळाला. पुन्हा एकदा 6 धावा आणि खूप निर्णायक या धावा असतील या षटकामध्ये. आजपर्यंत 2 चेंडू आणि 2 चेंडूंवरती 12 धावा खर्च होताना दिसत आहेत गौरेश नागवेकरच्या गोलंदाजीवर. काय फलंदाजी करतोय प्रदीप सर. जितू शेलार बघा, पहिले सलामीचे फलंदाज थोडेसे अपयशी ठरले. सुमित ढोंगडे बाद झाला 2 धावांवर. त्यानंतर मनीष कोळेकर 9 धावांवर. त्यानंतर आशिष मेहरुल 1 धावसंख्येवर. पण त्यानंतर रथाची सगळी सूत्र
रथाच्या दोऱ्या आपल्या हाती घेतोय आणि हा रथ वायू वेगाने हाकतोय. हे सलग 2 षटकार आणि धावसंख्या होते 26. विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज आणि जवळपास 21 चेंडू असतील बाकी. जितू बॉलिंग मार्कवर 52 धावांचा पाठलाग. बॉलिंग मार्कवरून गौरेश शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. गौरेशने चेंडू पॅटरपासून थोडासा लांब ठेवला. बॅकवर्ड पॉइंट स्क्रीनवर येतोय. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 27 आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. साईड लाईन जी पिचची आहे, चेंडू कुठे पडला असेल, पण तोपर्यंत प्रदीप आजच्या दिवसाची एक सुवर्ण घटना. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावचे अध्यक्ष आदरणीय भाईजी नरेश, शैलेशजी लोके आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी घेतलेला एक सुंदर निर्णय. मिठबाव मधील पहिली कार्डियक ॲम्ब्युलन्स आपल्याला लोकार्पण होताना दिसेल या स्पर्धेच्या दरम्यान आणि त्याचं पहिलं दर्शन, पहिला लुक आपल्याला पाहायला मिळाला. ही खूप सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट जी रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव यांच्या सगळ्या सदस्यांनी भाईजी नरे आणि शैलेशजी लोके यांच्या माध्यमातून साध्य झाली. कोरोना काळात घेतलेली मेहनत, लोकांना केलेली मदत, ऐन धकाधकीच्या जीवनामध्ये ज्यावेळी जगण्याची आशा नव्हती, मरणाची भीती होती, त्या क्षणी आणि त्यावेळी रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावच्या सदस्यांनी ग्रामस्थांना केलेली मदत आणि सध्याच्या घडीला हृदयविकारांची संख्या वाढत चाललेली, मृत्यूचं प्रमाण वाढत चाललेलं, अशा वेळी कार्डियक ॲम्ब्युलन्सची खूप जास्त गरज होती आणि ती गरज रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावच्या सर्व सदस्यांनी भाईजी नरे, शैलेशजी लोके यांच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होताना दिसते. ज्याचं पहिलं दर्शन, पहिला लुक आपण पाहिला आणि या स्पर्धेच्या दरम्यान त्याचं लोकार्पण सुद्धा आपण पाहणार आहोत. जी कार्डियक ॲम्ब्युलन्स मिठबावमधील पहिली कार्डियक ॲम्ब्युलन्स म्हणून ज्याचं नाव अगदी अभिमानाने घेतलं जाईल. मैदानावर रिप्ले पाहायला जातोय, थोडीशी नेहाळणी केली जाते. काय झालं या चेंडूवर, चेंडूचा टप्पा या पिचच्या बाहेर पडला का? जर असं घडलं असेल तर पंचांचा येणारा इशारा असेल नो बॉलचा, की गौरेशचा हा चेंडू एकेरी धावेसाठी समाप्त होईल. मैदानावर पाठलाग चालू आहे 52 धावांचा आणि सध्या तरी पाहिलं तर अवधूत कणकवली संघ एका मजबूत स्थितीत. नक्कीच बादल, खूप कुशल निर्णय असेल दोन्ही संघांसाठी, खूप महत्वपूर्ण हा चेंडू असेल. कारण जर चेंडू जर क्रीजच्या बाहेर टप्पा पडला तर मात्र धोका पत्करावा लागेल पेंडेम स्ट्रायकर्स, पेंडेम क्रिकेट संघाला. आणि मैदानाच्या आतमध्ये जर टप्पा असेल क्रीजच्या तर मात्र दोन्ही संघांची प्रतीक्षा इथं मात्र मैदानावरती पाहायला मिळत आहे की काय निर्णय येईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. आणि त्या सर्व अंगाने तो निर्णय तपासला जातोय आणि योग्य तो निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत येईल. पहिल्या 2 षटकांचा जर खेळ पाहिला तर गौरेश नागवेकर अनुमाने, जो गौरेश संघाचं अस्त्र आहे, शस्त्र आहे, पण यावेळी गौरेशवर प्रहार केले जात आहेत. मोठे फटके, षटकारांची आतषबाजी, चौकार, हे सगळं आतापर्यंत गौरेशच्या षटकामध्ये पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकार, वैयक्तिक दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार. ही आतषबाजी गौरेशच्या गोलंदाजीवर होणं थोडंसं दुर्मिळ दृश्य, पण यावेळी अवधूत कणकवली संघाची रणनीती अगदी स्पष्ट. मुख्य गोलंदाजांवर केलेले प्रहार, पंचांचा येतोय निर्णय फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय करेक्शन आहे, तिसऱ्या पंचांकडून निर्णय येतोय ऑनफिल्ड अंपायर्स डिसिजन जो असेल फायनल. एकेरी धावेनिशी धावसंख्येत बदल होतोय 27 धावा 27. 1 धाव या चेंडूवर धावफलक वधारतोय 27 या धावसंख्येवर. 52चा पाठलाग, 25 धावांची गरज. दाजी नाईक एका मोठा फटक्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने वळतोय. दाजीची बॅट मिड विकेटच्या दिशेने फिरली होती. उर्वरित काम विकेट किपर पूर्ण करतोय समर्थ गावस. चेंडू राहिला निर्धाव. त्या निर्धाव चेंडूची प्रतीक्षा. या पूर्ण इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत फक्त 4 डॉट बॉल, त्यामध्ये साहिलचे 2 डॉट बॉल, 2 विकेट सुद्धा, म्हणजे 4 डॉट बॉल साहिलचे आणि गौरेशचे एकूण 2 डॉट बॉल आतापर्यंत. दाजीसाठी हा खोलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफ पर्यंत पोहोचेल त्यापूर्वी लॉंग ऑफचा खेळाडू मिड ऑफवर येतोय. एकेरी धावेनिशी धावसंख्येत थोडासा बदल होतोय, हलकेच बदल, आणि धावसंख्या होते ती 28 धावा सांगता होते तिसऱ्या षटकाची. आणि उर्वरित शिल्लक चेंडू 18 आणि विजयाचं गणित 24 धावा.
दोन्ही संघांना समान संधी असेल. येणारे 18 चेंडू बनवायचे आहेत 24 धावा. चांगली गोलंदाजी केली तर पेंडेम स्ट्रायकर्स पेंडेम क्रिकेट संघ विजयी ठरेल. दुसऱ्या बाजूने चांगली फलंदाजी झाली तर अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत मैदानावरती फेकला जात नाही या सामन्याचं भाकीत करणं थोडंसं चुकीचं ठरू शकतं. अगदी बरोबर आहे प्रदीप, कारण अजूनही या सामन्याचं भाकीत करणं खूप कठीण. कोण जिंकेल, कोण हरेल, कोण सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल, दोन्ही संघांसाठी समान संधी. अवधूतजी तळगावकर यांच्या मालकीचा अवधूत स्पोर्ट कणकवली, दुसऱ्या बाजूने महेशजी कोनाळकर यांच्या मालकीचा पेरनेम स्ट्रायकर्स पेडणे, या दोन संघांमध्ये हा घमासान आणि ही युद्ध, ही रणनीती, हा रणसंग्राम कशासाठी? श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव आयोजित रामेश्वर प्रतिष्ठान चषक 2025 5 लाख रुपये प्रथम पारितोषिक, 2.25 लाख रुपये द्वितीय पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एक सुंदर आकर्षक मोटरसायकल, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर या सर्वांसाठी रोख रक्कम. आणि त्यामुळेच या मानाच्या, अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या स्पर्धेत हार मानण्यासाठी कोणी तयार नसेल. तिसऱ्या षटकाची सांगता धावफलक होतोय 28. चौथ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर पुनश्च एकदा मॅन फ्रॉम पणजी साहिल वांगणकर, समोर होडावड्याचा दाजी. प्रयत्न होता कट करण्याचा, बाहेर जाणाऱ्या चेंडूची छेडखानी करण्याचा प्रयत्न. पंच आपले दोन्ही हात समांतर फैलावत घोषित करतात. अजून एक वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावसंख्या वधारते 29 धावा 29. साहिल परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जातोय. काहीतरी ठरवेल, टप्पा कुठे असावा दाजी ठरवतोय. साहिलचा सामना कसा करावा. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत, एक फसलेला फटका. मात्र कव्हर्स रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खूप डीप वर होता. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत शॉर्ट कव्हर वर येतोय तोपर्यंत 2 धावांची लहर अगदी सहज होते पूर्ण. बादलची साहिल वांगणकरची ही रणनीती असेल की मधल्या आणि डाव्या स्टेवरती चेंडूचा टप्पा गेला तर प्रचंड ताकद आहे दाजी नाईककडे, तर या फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू पाहिला आउटसाइड ऑफ स्टंप, म्हणजे जरी चेंडू अवांतर गेला तर तो उजव्या एष्टीच्या बाहेर होता. आणि तीच रणनीती दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळाली. चेंडू उजव्या एष्टीवर पाहायला मिळतोय. दाजी नाईक आणि साहिल वांगणकर ही लढत बघण्यासारखी असेल. 31 हा धावफलक, 52चा पाठलाग. चौथं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा शपल शॉट खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनच्या दिशेने प्रोटेक्शन डीप मध्ये आणि थेट लॉंगॉनवरून फेक येते गोलंदाजापर्यंत. फक्त एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 32, म्हणजे विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज. एक दर्जेदार लढत आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रजनीमधील शेवटचा सामना कसा व्हावा ही प्रेक्षकांची अपेक्षा होती. अगदी तसाच प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरणारा हा दर्जेदार क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय अवधूत स्पोर्ट कणकवली बनाम पेरनेम स्ट्रायकर्स पेडणे या दोन संघाच्या दरम्यान. साहिल येतोय बॉलिंग मार्कवरून. खोलवर टप्प्याचा चेंडू, फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवर फुल्ली लॉस. चेंडू सीमारेषा पार, डायरेक्ट चंद्रार. आरपीएम षटकार. बादलची खराब चेंडू होता डाव्या एष्टीवरती. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की मधल्या आणि डाव्या एष्टीवर चेंडू जर गेला तर फलंदाजांना हात खोलण्याची संधी मिळेल. यावेळी फुल्ली लॉस करून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यावेळी पेरनेम स्ट्रायकर्स पेरनेम संघाची गोलंदाजी, ज्या गोलंदाजीवर आतापर्यंत साहिलने वर्चस्व गाजवलं आणि ऐन मोक्याच्या क्षणी साहिल आपलं नियंत्रण गमावतोय. एक खराब चेंडू, फुल टॉस चेंडू डाऊन दी लेग स्टंप, जो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सफर करून येतोय षटकाराची. अजून एक शपल शॉट करण्याचा प्रयत्न, फसलेला फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक साहिल चेंडूच्या खाली आणि विकेट. ज्या विकेटसाठी बहु काळाची प्रतीक्षा घडली ती प्राइज विकेट. जीतू शेलार माघारी परततोय. मात्र जीतू शेलार बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी अपेक्षित कामगिरी करतो. 3 षटकारांची वैयक्तिक 19 आणि सांघिक 38 या धावसंख्येवर चौथ्या गडाच्या रूपात माघारी परततोय. साहिलला मिळते ही अजून एक सफलता.
बादलजी कहाणी में ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाली. जो फलंदाज सेट होता तो फलंदाज माघारी परतला, नवीन फलंदाज जाईल आणि नवीन फलंदाज ऋतांशू पाटीलची वर्णी मैदानावर ते पाहायला मिळत आहे. ऋतांशू पाटील अजून एक ताकदवान खेळाडू. आता मात्र मैदानावर आपल्याला दोन बाहुबली पाहायला मिळतील, दाजी नाईक आणि ऋतांशू पाटील. पण जितू शेलार, कौतुक करावं लागेल जितूचं. काय फलंदाजी केली जितूने, म्हणजे अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पेडनेम संघाने अभ्यास केला होता सुमित डोंगरे, मनीष कोळेकर, आशिष मेहरुल या पुस्तकांचा, आणि पेपर आला समोर जितू शेलार या नावाचा. सपशेल नापास होत आहेत जितू शेलारच्या समोर पेडनेचे गोलंदाज. पण यावेळी वापसी करतोय साहिल वांगणकर, आणि ही वापसी पुरेशी असेल का? धावसंख्या होते 38, 14 धावांची गरज. 14 चेंडू 14 धावा. आता मात्र लढत काटकी बनत चालली. प्रदीप, ही लढत सुद्धा दर्जेदार असेल. दोन बाहुबली मैदानावर. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने ऋतांशू पाटील आले आज माघारी परततोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एका मोठ्या फटक्याचा मोह. कनेक्शन खूप सुंदर झालं होतं, ताकद थोडीशी कमी पडली आणि 5व्या विकेटचं होतंय पतन. शिल्लक चेंडू आता राहतील 13 आणि विजयाचं गणित 13 चेंडू आणि 14 धावा. ऍक्शन रिप्ले पाहूया, पण ऐकूया सोबत डीजे सुद्धा. ऋतांशू पाटील हा बाद होतोय. दोन चांगले फलंदाज यावेळी तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानावर येतोय जयेश ठाकूर, जयनेश ठाकूर. एक सुंदर झेल पाहायला मिळाला कवच क्षेत्रामध्ये. ऋतांशू पाटीलचा 5व्या विकेटचं होतंय पतन. हे शॉर्ट सिलेक्शन खूपच खराब म्हणावं लागेल, कारण प्रदीप यावेळी विकेटची गरज नव्हती, षटकारांची सुद्धा गरज नव्हती. थोडा काळ संयम दाखवणं गरजेचं होतं. नेमका तोच संयम ऋतांशू दाखवू शकला नाही. 5वा विकेट आणि धावसंख्या स्थिरावते 38 धावा. अजूनही 14 धावांची गरज, 13 चेंडू शिल्लक. जयनेश ठाकूर हा नवीन डावखुऱ्याचा बॅटर स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळतोय. अजूनही आशा असेल अवधूत स्फोट कणकवली संघासाठी, कारण जोपर्यंत दाजी नाईक मैदानावर आहे तोपर्यंत पुरेपूर संधी अवधूत स्फोट कणकवली संघाकडे, आणि पेडनेम संघाला सुद्धा माहिती आहे दाजीच्या विकेटचं महत्व. बॉलिंग मार्कवर साहिल वांगणकर. काय झालं या चेंडूवर? एक ताकदवान फटका होता रिव्हर्स स्वीपचा. स्क्वेअर लेग वर क्षेत्ररक्षक होता, झेल टिपण्याची संधी होती. या दोन हातामधून चेंडू सीमारेषा पार जातोय, आणि हा फक्त झेल सुटला नाहीये, ही मॅच सुटली असेल. मैदानावर स्मशान शांतता पसरते पेडनेम संघाच्या गोटामध्ये, कारण या झेलाचं महत्व जाणतात सर्वच जण. पूर्णतः बीट केलं होतं साहिलने, संधी निर्माण केली होती, आणि आमचे अमोल सर नेहमी सांगतात संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडा जरी उशीर झाला तरी संधी, बिस्किट आणि चहा सगळंच गेलं समजायचं, आणि यावेळी ती गोष्ट घडते. आल्याच जयनेशला माघारी पाठवण्याची संधी. जोपर्यंत सावरतोय हा क्षेत्ररक्षक तोपर्यंत त्याच्या दोन हातामधून चेंडू झप करून जातोय सीमारेषा पार. आरपीएम चौकार. बादलचे अनपेक्षित फटका होता, अर्थात अनपेक्षित हल्ला या चेंडूवरती पाहायला मिळाला. सुरुवातीला वाटत होतं की फलंदाज हा दुसऱ्या बाजूला खेळ, आणि मात्र काउंटर अटॅक झाला. यावेळी ऑन साइडला म्हणजे रिव्हर्स स्वीपचा फटका क्षेत्ररक्षकाला चकवलाय, आणि त्यानंतर निर्णायक चौकार म्हणावं लागेल. यानंतर बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम वजरी, गोवन पोलीस, अपाली कणगुटकर, मिस्टर टर्मिनेटर ज्याला म्हटलं जातं. एकाच टप्प्यावर लेग स्पिन, त्याच टप्प्यावर अप स्पिन, कधीतरी फास्टर वन, कधीतरी स्लोअर वन. या गोलंदाजीसाठी ओळखला जाणार अपाली, आणि या अपालीची सगळी अस्त्र जाणणारा खेळाडू होडावड्याचा बाहुबली दाजी नाईक. धावसंख्या स्थिरावली 42 धावा. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना दाजी नाईक फक्त एकेरी धावेवर समाधान मानतोय, आणि त्यानंतर होतोय हा ओव्हरथ्रो. गरज नव्हती या ओव्हरथ्रोची.
खराब क्षेत्ररक्षण, खराब रणनीती, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने धावचित करण्याचा असफल प्रयत्न. या 2 धावेनिशी इक्वेशन बदलताय, धाव फलक बदलताय. धाव संख्या होते 44, शिल्लक चेंडू 11 आणि विजयासाठी आता फक्त 8 धावांची गरज. अपाली कणगुटकर विरुद्ध दाजी नाईक. एखाद्या षटकाराचा, एखाद्या विकेटचा अजूनही विचार दोन्ही बाजूने असेल. दाजीचा फसलेला फटका, चेंडू हवेत, अपाली चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. दाजी नाईक बॅक टू द पॅव्हेलियन. अपाली फिरकी गोलंदाज अर्थात याच फिरकीचा अंदाज आला नाही दाजी नाईकला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सामना मुठ्ठीत पाहायला मिळतोय, तरी पण घाई पाहायला मिळाली. कारण रोडवरती लिहिलंय अति घाई संकटात नाही. विकेट एक प्राइज विकेट म्हणावी लागेल अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाचे. 52 धावांचा पाठलाग आणि या पाठलागामध्ये जितू शेलार वगळता इतर फलंदाजांनी खूपच निराशा केली. 0-2, 0-9, 0-1, 0-6, 0-0 जणू काही महाराष्ट्र राज्यातील रस्त्यांची आणि जिल्ह्यांची पासिंगची आठवण करून देणारी ही वैयक्तिक धाव संख्या सगळ्यांची. पण जितू शेलार संघासाठी विजय आणि प्रतिस्पर्धी संघाचा पराभव यासाठी मोठ्या खंबीर मनाने मैदानावर जो लढला. पण यावेळी या सामन्याची समाप्ती काय होईल अजूनही सांगणं कठीण आहे. अपाली कणगुटकरचं आपण कौतुक ऐकलं, त्या कौतुकाला साजेचा चेंडू, शेवटच्या क्षणी मनगटाचा आणि बोटांचा वापर, लेग स्पिन चेंडू आणि दाजी. सामना लवकर संपवण्याचा मोह झाला होता, आक्रमण करण्याचा इरादा होता आणि फॉलो थ्रू मध्ये अपाली टिपतो ह्या सुंदर झेल. 6व्या विकेटचं पतन. धावसंख्या होते 44. अजून शिल्लक राहत आहेत 10 चेंडू, 8 धावसंख्या. अजूनही दूर विजयापासून आणि सेमीफायनल पासून. पेरनेम सायकर्स, पेरणे बनाम अवधूत स्पोर्ट कणकवली या 2 संघांची जुळलेली ग्रंथिका या महत्वाच्या सामन्यात. औचित्य श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव चषक 2025. यावेळी पूर्णतः बीट केला जातोय बॅटरला, त्यानंतर बीट होतोय विकेट किपर. 1 धाव बहाल केली जाते. अपाली नाराज असेल या ओव्हरमध्ये. प्रदीप सर ओव्हरथ्रो झाला, तो फायदेशीर ठरला, दाजी बाद झाला. पण यावेळी अजून एक रन बहाल केला जातोय. बदल प्रत्येक धाव ही लाख मोला समान असेल. धाव कशाही प्रकारची येवो अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघासाठी ती खूप महत्वपूर्ण धाव असेल. इथं लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव निघाली, अर्थात स्ट्राईक वरती डावकर शैलीचा फलंदाज केला आणि उजव्या आणि डाव्या फलंदाजांचं हे कॉम्बिनेशन मैदानावरती असेल तर गोलंदाजीसाठी थोडासा त्रास होऊ शकतो. मैदानावर जातोय विकी पुजारी. कोल्हापूरचा हा तांबडा पांढरा. अनेक स्पर्धा गाजवल्यात विकीने. फक्त कोल्हापूरचा मर्यादित नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये विकी पुजारी याला आवर्जून निमंत्रित केलं जात आहे आणि अनेक मैदानांवर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना आणि कधी कधी गोलंदाजांना सुद्धा ज्याने कोल्हापूरचा ठेचा अगदी घशापर्यंत नेऊन खायला भाग पडलाय तो विकी. आणि समोर अपाली, फसलेला फटका, मिड ऑन, थेट फॉलो थ्रू पर्यंत येतोय गोलंदाजाच्या. आणि अप्पाली या बाद झाल्यानंतर अप्पालीची रिॲक्शन बघण्यासारखी होती. जणू काय बाई काय हा प्रकार. अप्पाली थोडासा आश्चर्यचकित होतोय. अजून एका विकेटचं होतंय पतन. जी जबाबदारी अप्पालीच्या खांदी दिली होती ती जबाबदारी गोवन पोलीस अगदी चोख पार पाडतोय. अजून एक सफलता या षटकामधील. बदलतंय इक्वेशन. 52 धावांचं लक्ष आणि धाव संख्या 45 या धावसंख्येवर स्थिरावलेली. गरज असेल अजूनही 7 धावांची आणि शिल्लक चेंडू 8. अमीर गडेकर याच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय. अर्थात ज्यावेळी झेल टिपला त्यावेळी अपाली कलंगुटकरने चेहऱ्यावरती हात घेतला होता. म्हणजे सुरुवातीला वाटत होतं की हा झेल वरती पकडला जाईल, मात्र शेवटच्या क्षणी अमीर गडेकर हा झेल खाली पकडतोय. शिल्लक चेंडू असतील या जागेपासून 8 आणि विजयाचं लक्ष 7 धावांनी दूर. 8 चेंडू 7 धावा. नवीन फलंदाज मैदानावर पाहायला मिळत आहेत. जितेश पाटील. 7 गड्यांचं होतंय पतन आणि मैदानावर जितेश पाटील. नावातच ज्याच्या जीत आहे, मात्र आज आपल्या अवधूत स्पोर्ट कणकवली संघाला जितेश जीत मिळवून देईल की दुसऱ्या बाजूने अपाली अजून काहीतरी कमाल करत उरलेल्या 2 चेंडूसाठी. अपाली कणगोटकर
गोमंतक भूमीचा एक दर्जेदार खेळाडू आहे, पण समोर असणारा खेळाडू जितेश पाटील हा सुद्धा एक नामांकित खेळाडू आहे. या दोन दर्जेदार खेळाडूंमधली ही लढत शेवटच्या 8 चेंडूवर येऊन स्थिरावते. विजयाचं लक्ष 7 धावांनी दूर. दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या प्रमाणावर मैदानावर आहेत, मात्र अजूनही दोन्ही संघातील कोणालाही विजयाची खात्री नसेल, कारण ही लढत आहे दर्जेदार, कारण हा मंच आहे मोठा. रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव चषक 2025 7वं पर्व, घमासान तुंबळ युद्ध, रणसंग्राम आणि रणसंग्राम. अपालीचा चेंडू, या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर अपालीचा लेग स्पिन गर्की घेतोय आणि विकेट किपरच्या दिशेने समाप्त होतोय. आता मात्र इक्वेशन 7 चेंडू आणि 7 धावा. गोव्याच्या किनाऱ्यावर फिरायला आलेल्या रशियन जोडप्यासारखा आता उरलेले चेंडू आणि धावांचं गणित हातात हात घालून 7 चेंडू आणि 7 धावा. षटकाची संगता करणारा शेवटचा चेंडू घेऊन अप्पाली बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने जितेश पाटील. 7 गडी गारद झालेत. अजूनही 3 फलंदाज बाकी आहेत. शिल्लक चेंडू आहेत 7. दोन्ही बाजूने समान संधी दोन्ही संघांना विजयाची आणि सेमीफायनलची. अपालीचा अजून एक चेंडू मोठ्या फटक्याचा होता. प्रयत्न वाईटची अपेक्षा होती, मात्र 1 ऑक्टोबर 2022 नंतर बदललेले नियम पंचांनी वापरले की यावेळी तिसऱ्या पंचांकडे गेलेला हा इशारा बॅटरच्या फेवरमध्ये येईल. मैदानावरील पंचांनी दिला होता फेअर डिलिव्हरीचा इशारा, तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा, आणि बघूया काय येतोय इशारा या चेंडूवर. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. पूर्णपणे आपल्या गोलंदाजीवरती रोखून धरलाय अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाला अपाली कलंगुटकरने. फिरकी गोलंदाजी ज्या ज्यावेळी मैदानावरती येते भल्या भल्या फलंदाजांना नाचायला लावलंय या गोलंदाजाने, आणि तेच ज्वलंत उदाहरण मैदानावरती पाहायला मिळालं अपाली कलंगुटकरच्या गोलंदाजीवरती. पंचांचा इशारा येतोय फेअर डिलिव्हरी. याचा अर्थ या निर्धाव चेंडूमुळे अजून थोडासा प्रेशर वाढेल. सामन्याचा निकाल काहीही लागो, पण आतापर्यंतच्या या सामन्यासाठी अवधूत स्पोर्ट कणकवली संघासाठी बहारदार कामगिरी करणारा जितू शेलार आणि पेंडेम संघासाठी लाजवाब गोलंदाजी करणारा अपाली कणगुटकर, या दोघांसाठी एकदा टाळ्यांचा गजर करूया. या दोन्ही संघांसाठी या वाजणाऱ्या टाळ्या या बहारदार क्रिकेटच्या प्रदर्शनासाठी. दोन्ही बाजूने एक अकेला सेना बराबर असं म्हटलं जातं, आणि अशी कामगिरी. पहिल्यांदा गोलंदाजीत प्रहार केले होते गौरेश नागवेकरवर, पण त्यानंतर एका बाजूने पडझड रोखून ठेवली होती साहिल वांगणकरने, आणि त्यानंतर आक्रमण केलं गेलं अपाली कणगुटकरने, आणि अपाली कणगुटकरच्या आक्रमणामध्ये मोठमोठे बुरुज ढासळून गेलेत. शेवटचे 3 बुरुज अजूनही बाकी आहेत. शिल्लक चेंडू आहेत 7 आणि विजयाचं 6 चेंडू शिल्लक, आणि विजयाचं लक्ष 7 धावांनी दूर. शेवटचं षटक डेप्थवर बॉलिंग मार्कवर आमिर गडेकर. गोमंतक भूमीचा, गोवा राज्याचा फोंडा येथील हा खेळाडू आपल्या संघासाठी काय कामगिरी करेल. शेवटचे 6 चेंडू आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने विकी पुजारी. विकीचा फसलेला फटका, पण क्षेत्ररक्षक नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये मोठा फटका येतोय, बराच काळ हवेत स्थिरावून. एवढा वेळ होता या चेंडूवर 2 धावा अगदी सहज लिलाय होत आहेत पूर्ण, आणि या 2 धावांनी इक्वेशन बदलतंय. 2 धावेनंतर वधारतोय धावफलक 47 धावा. याचा अर्थ शिल्लक चेंडू 5 आणि विजयाची गरज 5 धावांची. नक्कीच बादल, 5 चेंडू 5 धावा म्हणजे फलंदाजाच्या कौशल्याची खरी परीक्षा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाने तर मॅच जिंकून दिली, धावा रोखल्या, तर राजेश पवार मॅडम यांच्याकडून 2000 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक आहे. आमिर गडेकरने जर हा सामना जिंकून दिला तर 2000 रुपयांचं पारितोषिक. पुन्हा एकदा संधी होती विकेट किपरकडे. समर्थक गावस या इनिंग मध्ये 2 चुका समर्थकडून घडल्या, त्यामुळे यावेळी चेंडू जरी समर्थकडे आला असता तरी समर्थने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला असता की नाही हा प्रश्न अलैदा. एकेरी धावसंख्या होते 48 धावा, 4 चेंडू 4 धावा. पहिल्या दिवसापासून आम्हाला प्रतीक्षा या स्पर्धेत सुपर ओव्हर कधी होईल, ती सुपर ओव्हर आता बघायला मिळेल का. जर सामना टाय झाला तर सुपर से भी ऊपर सुपर ओव्हर. शिल्लक चेंडू 4, विजयाचं गणित अजूनही 4 धावांनी दूर, आणि मैदानावर ही जोडी एका बाजूनी जितेश
पाटील स्ट्रायकर एंडवर आणि अमीर गडेकर बॉलिंग मार्कवर. अमीरचा ड्राईव्हचा फटका कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, एक धाव पूर्ण, दुसऱ्यासाठी पावलं वळली. संधी होती नॉन स्ट्रायकर एंडवर रनआउट साठी. विकी पुजारीची थोडीशी ढिलाई झाली होती, पण आमिरच्या हातातून चेंडू निसटतोय. 2 धावा होत आहेत पूर्ण आणि धाव संख्या होते 50 धावा. शिल्लक चेंडू 3, 2 धावांची गरज. नक्कीच बादल, श्वास रोखून धरणारा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. सामना कोण जिंकेल? एका बाजूला पेडनेम स्ट्रायकर्स पेडनेम संघ, तर दुसऱ्या बाजूला अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ. जे बसले होते ते आता उभे राहिले आहेत आणि जे उभे होते ते आता बसलेले आहेत. अगदी बरोबर आहेत. आणि हा सामना आता मात्र एवढ्या उंचीवर जाऊन पोहोचतोय की कोणत्याही क्षणी त्या कार्डियक ॲम्ब्युलन्सची गरज पडू शकेल. व्हॉट डिलिव्हरी, रनआउट करण्याची संधी नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने. काय झालं विकीचं? कोणताही कॉल नव्हता. रन चोरण्याची प्रयत्न आणि त्याची घाई. विकीच्या येते अंगलट आणि विकी होतोय धावबाद. 8व्या विकेटचं होतंय पतन. बदलतंय इक्वेशन. शिल्लक चेंडू राहत आहेत आता 2 आणि विजयासाठी 2 धावांची गरज. कोणामध्ये नेविल पटेल बद्दल इम्पॅक्ट केला जातोय करण नांद्रेला. हा इम्पॅक्ट किती उपयोगी ठरेल बघूया, येणारा काळ सांगेल. विकी पुजारी का केली होती घाई विकीने धाव चोरण्याची? अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू. प्रदीप, काय सामना होतोय, काय लढत होते. दुसरा संघ कोणता असेल सेमीफायनल साठी? आजच्या दिवसातले 6 सामने संपले तरी सुद्धा अजून शक्य होत नाहीये सांगणं. एके स्पोर्ट वरवडे नंतर सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ कोणता असेल? बदलतंय इक्वेशन, बदलतंय गणित. शिल्लक चेंडू 2 आणि विजयासाठी 2 धावांची गरज. अमीर गडेकर टू जितेश पाटील. श्वास रोखून धरलाय सगळ्यांनी. जणू काही हृदयाचे ठोके सुद्धा थांबवून ठेवलेत. हृदयाच्या ठोक्याच्या आवाजावर सुद्धा बॅटर किंवा बॉलर विचलित होऊ नये यासाठी सर्वजण शांत आहेत आपापल्या जागी. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. कोण जिंकेल ही लढत? अवधूत स्पोर्ट कणकवली की पेडनेम स्ट्रायकर्स पेडणे? शिल्लक चेंडू 2 धावांनी फक्त. हा सामना अजून आहे दूर. अमीरचा चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. या चेंडूवर सुद्धा अगदी दक्ष यष्टीरक्षण होणं गरजेचं होतं. मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. हाफ वॉली होतोय विकेट किपर साठी. 1 धाव होते पूर्ण या चेंडूवर आणि धाव संख्या होते बरोबरीत. 51 धावा. शिल्लक चेंडू 1, विजयाची गरज 1 धावेची. अवधूत स्पोर्ट कणकवलीच्या पाठीराख्यांना वाटतंय कणकवली जिंकावं, पेडणेच्या पाठीराख्यांना वाटतंय पेडणे जिंकावी. मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला वाटतंय सामना टाय व्हावा आणि सुपर ओव्हर बघायला मिळावी. 1 चेंडू आणि 1 धाव. बादलजी, प्रत्येक धाव ही लाख मोल समान होती. अर्थात जो नॉन स्ट्रायकरवरनं थ्रो झाला होता आणि त्या चेंडूवरती 2 धावा निघाल्या, त्या धावेची आता किंमत मोजावी लागेल. 1 चेंडू 1 धाव महत्वपूर्ण चेंडू असेल आमिर गडेकरच्या हातामध्ये. संघाला अमीर बनवायचं की संघाला परतीच्या प्रवासाला निघून जायचं, हे मात्र त्याच्या हातामध्ये भवितव्य अवलंबून असेल. बरोबर. संघाला अमीर बनवायचं की संघाला फकीर बनवायचं हे ठरवणारा चेंडू घेऊन येतोय अमीर गडेकर. अमीर साठी पवार मॅडम यांनी 2000 रुपयांचं पारितोषिक ठेवलं होतं जर अमीरने हा सामना आपल्या संघाला जिंकून दिला असता तर. पण शेवटच्या चेंडूवर हा सामना येतोय. 1 चेंडू 1 धाव. क्षेत्ररक्षण बघा सज्ज केलं जात आहे. सिली मिड विकेटला 1 खेळाडू पाहायला मिळतोय. सिली मिड ऑफच्या दिशेने सुद्धा 1 खेळाडू थोडासा मागे. शेवटचा चेंडू
चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट पतन आणि सामना होतोय टाय. बरोबरीत राहतोय सामना. अवधूत स्पोर्ट कणकवली बनाम पेरनेम सायकर पेडणे आजच्या दुसऱ्या रजनीमधील ही शेवटची लढत. 52 धावांचा पाठलाग करताना सामना बरोबरीत होतोय, टाय होतोय आणि यानंतर आपल्यासाठी येईल थरार सुपर ओव्हरचा. सुपर सेमी ओव्हर, सुपर सेमी उपर पाहूया. नक्कीच सामना आवडला तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. तू शेर आहेस तर मी 1.25 शेर. हेच मैदानावरती पाहायला मिळालं. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. सामना येतोय सुपर ओव्हर मध्ये आणि सुपर सेमी उपर. आजची दुसरी रजनी कुणाच्या नावावरती नोंदवली जाईल? आजची दुसरी रात्र कुठच्या संघाच्या नावाने सेमी फायनल मध्ये पाहायला मिळेल? हॅलो, काका नरे, सोने शिरवडकर आणि अतुल मिळबावकर यांना विनंती असेल आपण ताबडतोब कॉमेंट्री कक्षापाशी या. काका नरे, अतुल मिळबावकर आणि सोने शिरवडकर. कमेंट्री बॉक्स मध्ये अमोल जमदाडे सज्ज होत आहेत. अमोल, स्वागत आहे आपलं. ज्या सुपर ओव्हरची कालपासून प्रतीक्षा होती तो सुपर ओव्हर आता पाहायला मिळतोय. काका नरे सुद्धा खुश दिसत आहेत, मंगेश सुद्धा खुश दिसत आहेत, राजश्री पवार मॅडम सुद्धा खुश दिसतील, शैलेश लोके खुश दिसत आहेत. ज्या सुपर ओव्हरचा थरार पाहण्यासाठी शैलेश सर कालपासूनची प्रतीक्षा तो सुपर ओव्हर आपल्यासाठी येतोय. अवधूत स्पोर्ट कणकवली बनाम पेरनेम स्ट्रायकर्स पेडणे. जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या आंतरराष्ट्रीय डे नाईट ऑलराऊंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 मधला पहिला सुपर ओव्हरचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जर आपण विचार केला तर अवधूत स्पोर्ट कणकवली आणि दुसऱ्या बाजूला गोवा राज्यामधील पेरनेम स्ट्रायकर पेडणे क्रिकेट टीम. सुपर ओव्हरची लढत. प्रेक्षक ज्या सामन्याची वाट बघत होते तो सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या चर्चा चालली होती की सामना टाय व्हावा, टाय व्हावा आणि तो सामना टायच झालाय. बदल सर, काय लढत झाली आहे. प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणार आहे ही लढत आणि इतक्या रात्री प्रेक्षक हा सामना बघतायत. गोवा राज्यामधून लाईव्ह स्वरूपात बघणारे प्रेक्षक आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले प्रेक्षक आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सामना सुपर ओव्हरचा होणार आहे. आमचे जे आयोजन कमिटीमधील सदस्य आहेत त्यांची देखील जय्यत तयारी चालली आहे की सुपर ओव्हरच्या लढतीसाठी मैदानाची पुन्हा एकदा डागडुजी देखील चालली आहे इतक्या रात्रीमध्ये. अमोल सर, या सामन्यासाठी फक्त सिंधुदुर्ग आणि फक्त गोवा नव्हे तर डोंबिवली मधले प्रेक्षक आहेत, कोळेगावचे प्रेक्षक आहेत, मंडणचे आहेत, कोल्हापूरचे आहेत, रायगडचे आहेत आणि ओढाओढ्या मधून सुद्धा प्रेक्षक बघत असतील ताजीचा खेळ. कॅप्टन, बोथ द कॅप्टन. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण संपर्क करायचे. तर शैलेशजी लोके साहेब आणि इतर सर्व सहकारी तुमची वाट बघतायत लगेच. चला, शैलेशजी लोके साहेबांकडे आपण संपर्क करा. दोन्ही संघांचे संगणक ग्रीन पार्क स्टेडियम वरती रंगला आहे सुपर ओव्हरचा थरार. हॅलो, क्रीडांगणावर एक मोबाईल मिळालेला आहे. जर कोणाचा हरवलेला असेल तर व्यासपीठाकडे येऊन संपर्क साधायचा आहे आणि ओळख पटवून आपला मोबाईल घेऊन जायचा आहे. धन्यवाद.
मंगेशजी पारकर प्रचंड खुश झालेत, काका नरे साहेब देखील खुश झालेले आहेत, शैलेजी लोके साहेब असतील, त्याच पद्धतीने आमचे श्याम आहेत ते देखील खुश झालेत, भाईजी नरे साहेब देखील प्रचंड खुश झालेत आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आमचे सगळे आयोजन कमिटीमधील सदस्य देखील प्रचंड खुश झालेत आणि जे प्रेक्षक बादल सर घराकडे चालले होते ते देखील पुन्हा एकदा मागे आलेत हा सामना बघण्यासाठी. अमोल सर, मी कौतुक करेन भाईजी नरे आणि शैलेशजी लोके यांचं, का त्यांनी कार्डियक ॲम्ब्युलन्स आजच मैदानावर आणली ते आपल्याला कळतंय. कोणत्याही क्षणी कोणालाही गरज पडू नये यासाठी घेतलेली प्रिकॉशन होती जणू काही. बादल सर बघा, सगळ्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली आहे. प्रेक्षकांची इच्छा काय होती की हा सामना टाय व्हावा हॅलो आणि सुपर ओव्हरची लढत व्हावी. प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, सीमारेषेच्या बाहेर अत्यंत चालू असलेला सामना, अत्यंत महत्वपूर्ण असा सामना आहे. विनंती असणार आहे प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना सीमारेषेच्या बाहेर तैनात राहायचं आहे आणि निर्णय अचूक द्या. मंगेश, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सज्ज करूया. मंगेश, 1:15 वाजता हा सामना चालू झाला. कोणीतरी माझ्या कानात येऊन सांगितलं 2:30 वाजता सामना संपणार, 2:45ला झोपायला जाऊया. पण मालवणीत एक म्हण, या वाजलेला साधा तर दळीदार कित्या बादात. आणि जे कोण झोपाक गेले ना, खरोखरच दुर्दैवी असत. इतको चांगलं सामनो सोडून जे कोण झोपाक गेले असतले ते उद्या नक्की पस्तावतले. बदल सर, जे झोपायला गेलेले होते त्यांनी सगळी कामं बाजूला ठेवून आपले टीव्ही आणि मोबाईल आता ऑन केलेत. ज्या प्रेक्षकांच्या गॅलरी थोड्याशा रिकामी झाल्या होत्या, या प्रेक्षक गॅलरी सुद्धा पुन्हा भरायला लागल्यात. सुपर ओव्हरचा थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा. औचित्य आहे श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित रामेश्वर प्रतिष्ठान चषक 2025 या 7व्या पर्वातील 2025 या वर्षातील दुसऱ्या रजनीमधील पहिल्या आणि दुसऱ्या या 2 दिवसात मिळून हा पहिला सुपर ओव्हर. आणि या सुपर ओव्हरसाठी सलामीची जोडी मैदानावर पाहायला मिळते. अवधूत स्पोर्ट कणकवली संघाच्या वतीने. बादल सर, प्रेक्षकांची इच्छा होती की सामना टाय व्हावा आणि सुपर ओव्हर व्हावी. ती इच्छा प्रेक्षकांची पूर्ण झाली आहे. मात्र शैलेजी लोके साहेब त्या ठिकाणी हा सामना बघतायत, मात्र त्यांची इच्छा अजून काहीतरी वेगळी आहे. शैलेजी लोके साहेबांची इच्छा काय आहे तर हा सामना टाय झालाय, सुपर ओव्हरची लढत आहे आणि सुपर ओव्हरचा सामनाही टाय व्हावा, त्यानंतर बॉल आउट व्हावं, बॉल आउटही टाय व्हावं, त्यानंतर नाणेफेक व्हावी आणि नाणेफेकीचा कॉइन असा पडावा की नाणेफेकीचा कॉइन उभा पडावा आणि दोन्ही संघ सामना जिंकावे, ही शैलेजी लोके साहेबांची इच्छा आहे. तसं पाहिलं तर दोन्ही संघांनी सामना जिंकलाय, प्रेक्षकांची मन सुद्धा जिंकलीत. सामना सुपर ओव्हर मध्ये आलाय आणि यावेळी 2 बाहुबली खेळाडू मैदानावर. अवधूत स्पोर्ट कणकवली संघाच्या वतीने सुमित डोंगरे आणि त्याच्या सोबत आहे दाजी नाईक. रायगड पारगावचा खेळाडू सुमित डोंगरे नॉनस्ट्रायकर यांच्या दिशेने. वेंगुर्ला तालुक्यातील होडावड्याचा बाहुबली दाजी नाईक स्ट्रायकर यांच्या दिशेने. आणि गोमंतक भूमीचा वजरीचा गोवन पोलीस अपाली कणगुटकर. पवार मॅडम दिसतात कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. पवार मॅडम, किती खुश आहात तुम्ही हा सुपर ओव्हरचा सामना बघण्यासाठी आणि ही खुशी आपल्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसते. ज्या सुपर ओव्हरसाठी आपण कालपासून प्रतीक्षा केली ती सुपर ओव्हर या उत्तर रात्री पाहायला मिळते. अपाली कणगुटकर ऑन बॉलिंग मार्कवर, दाजी नाईक ऑन स्ट्राइक. दाजी तयार, अपाली तयार. पहिला बॉल सुपर ओव्हर मधला समोर खेळत यावेळेला क्षेत्ररक्षक आलाय, एफर्ट दाखवलाय आणि हा झेल सोडलाय. दाजीला मिळाले जीवनदान, क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत. अनुष केरकर कडून झेल सुटणं ही थोडीशी दुर्मिळ गोष्ट, पण यावेळी प्रेशर खाली अनुष कडून चूक होते. दाजी नाईकला पहिल्या चेंडूवर माघारी पाठवण्याची संधी दवडली जाते आणि 2 धावा बहाल होत आहेत. धावसंख्या होते 2. पहिल्या चेंडूचा खेळ होतोय समाप्त. पुन्हा एकदा अपाली आणि दाजी. यावेळेला उडवले चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत, मात्र त्यांच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ दी पार्क. टाटा गुड बाय हा हॅलो करत चेंडू मोडल्यांच्या बाहेर फरार. RPM षटकार. दाजी नाईकचा झेल किती महत्वाचा होता हे आपल्याला पाहायला मिळतंय.
झेल सुटल्यानंतर एक जखम झाली पेडणेम स्ट्रायकर पेडणेम संघाला आणि त्या जखमेवर मीठ चोळतोय दाजी या षटकारानिशी. सबमरीन सबमरीन सरपाटी ज्याका मालवणी कोकणीत म्हटलं जातं असा हा चेंडू. निर्धाव चेंडू स्थिरावली. धावसंख्या 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. प्रथम फलंदाजी सुपर ओव्हर मध्ये अवधूत स्पोर्ट कणकवली. दाजी नाईक यांना जीवनदान मिळाले आणि त्यानंतर आपल्या जीवाची बाजी लावली आहे दाजी यांनी मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 8. यावेळेला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळले त्या क्षेत्ररक्षकाला हेरलं देखील गेले. पुन्हा एकदा फंबल झाले. हा दबाव आहे दबाव आहे आणि यावेळेला 2 धावांची लहर देखील पाहायला मिळाली आहे. दोन्ही टीमची धावसंख्या वाढते आहे. फलकावरती 10 धावा. एक षटकार दाजी नाईक यांनी ठोकलाय. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचे बाहुबली म्हणून दाजी यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याकडे जी फोर्स आहे जी ताकद आहे आंद्रे रसेल सारखी ती ताकद दाजी यांच्या फटक्यामध्ये पाहायला मिळते. या 2 धावेनिशी धावसंख्या डबल फिगर्स मध्ये 10 या धावसंख्येवर 4 चेंडू होतोय समाप्त. मुख्य सामन्यामध्ये ज्या दाजीला 4थ्या क्रमांकावर उतरलं त्या दाजीला सुपर ओव्हर मध्ये सलामीची जबाबदारी का दिली हे दाजी मैदानावर सिद्ध करून दाखवतोय. ऑप्टिक वरचा बॉल आणि या बॉल मागे ही लावली आहे ताकद. चेंडू स्वीपर कव्हरच्या बाहेर दाजीच्या बॅट मधून निघालाय. अजून एक दमदार आरपीएम षटकार. षटकारांशी 16 धावा. सुपर ओव्हरच्या सामन्यासाठी 16 धावा म्हणजे खूप मोठी धावसंख्या गणली जाते आणि ती 16 धावांची लहर मैदानावर. अजूनही सुपर ओव्हरचा पहिल्या इनिंगचा 1 चेंडू बाकी. दाजीचा पहिल्या चेंडूवर सुटलेला झेल किती महागडा ठरला आणि त्या सुटलेल्या झेलानंतर दाजीने मारलं कमी आणि घसटलं जास्त. याही वेळेला ओहो लांब 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 खूप लांब चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर. या बॉलची नोंद पोलीस स्टेशन मध्ये करावी लागेल. चेंडू हरवलाय. या सुपर ओव्हरच्या इनिंग मध्ये तब्बल 3 षटकारांची आतषबाजी केली दाजीने. दाजी नाईक होडावड्याचा बाहुबली ज्याच्याबद्दल अगदी मालवणीत म्हटलं जातं घरात भय बापाशीचो. घरात भय बापाशीचो रानात भय वाघाचो. घरात भय बापाशीचो रानात भय वाघाचो. दशावतार नाटकात भय ब्रह्मराक्षसाचो आणि टेनिस क्रिकेट मध्ये भय होडावड्याच्या दाजी नायकाचो. एकदा टाळ्या वाजवू या दाजी नायकाच्या या 3 षटकारांसाठी. दाजी नाईक हे नाव मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये आज नक्की लक्षात राहील. मात्र सामना संपलेला नाहीये. फलकावरती धावा आलेत 22. विजयासाठी 23 धावांची गरज आहे. बादल सर गोवा राज्याचा संघ देखील हार मानायला अजिबात तयार नसणार आहे कारण त्यांच्याकडे चांगली फलंदाजी आहे आणि त्यामुळे नक्कीच हा सामना देखील चुरशीचा होईल आणि त्यासाठी पहिल्या येणाऱ्या 2 बॉलमध्ये 1 षटकार येणे गरजेचं आहे. अमोल सर आजच्या दिवसातल्या पहिल्या 5 लढती थोडंसं शांत क्रिकेट मैदानावर चालू होतं. रंगतदार सामना कधी येईल घमासान कधी पाहायला मिळेल आम्हाला सुद्धा प्रतीक्षा होती. प्रेक्षकांना प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा थेट शेवटच्या सामन्यामध्ये सुपर ओव्हर मध्ये अप्पाली कणगुटकर दुर्दैवी राहतोय. पहिल्या चेंडूवर त्याने संधी निर्माण केली होती आणि ती संधी चाय बिस्किट सगळंच गेलं. पण त्यानंतर पलटवाराची संधी आता मात्र असेल. कोण असेल खेळाडू या पॉवर प्ले मध्ये 23 धावांचा पाठलाग करण्यासाठी. कोण उचलेल ही जबाबदारी. कोण घेईल हा विडा. 23 धावा 6 चेंडू. बदल सर आज ज्या क्षेत्ररक्षकाने कॅच सोडली आहे कदाचित आज रात्री तो झोपणारच नाहीये. त्याच्या स्वप्नात नक्की दाजी नाईक येईल. जीवनदान मिळालं जखमी केलं आणि त्याचा फायदा दाजीने उचललाय. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाहीये मात्र क्रिकेटच्या मैदानावरती एक जीवनदान मिळाल्यानंतर संधी येते आणि त्या संधीचं दाजी यांनी सोनं केलंय. सामन्यामध्ये पलटवार होईल का. सामना नक्की थोडासा पुढे गेलाय. गोवन क्रिकेट टीमच्या विचार केला तर अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम साठी मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और इसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये नक्की घमासान पाहायला मिळेल आणि त्यासाठी प्रेक्षक आतुर देखील झालेत. सुपर ओव्हरचा थरार सलामीची जोडी पाठवावी. पेडणेम स्ट्रायकर पेडणेम संघ अवधूत स्पोर्ट कणकवली संघाचा गोलंदाज सज्ज आहे बॉलिंग मार्कवर. आशिष मेहरुल
गोमंतक भूमीने सुद्धा या खेळाडूवर विशेष प्रेम केलंय. आशिषने या वर्षाच्या सीझनची सुरुवात केली कोकणातील ध्रुव ट्रॉफीतील उत्कृष्ट फलंदाज हा किताब आपल्या नावे करून. आज बॉलिंग मार्कवर त्याच गोमंतक संघाविरुद्ध आशिष मेहरुल बॉलिंग मार्कवरून काय करेल कमाल ही पाहण्यासाठी आपण सर्वजण आहोत आतुर. सलामीची जोडी मैदानावर येईल आणि सलामीच्या जोडीसाठी अनुमान असेल समर्थक गावस्वर जबाबदारी दिली जाईल का? गोवा राज्याचा हा सुपरमॅन मैदानावर सुपरमॅन सारखी कामगिरी करेल का? 6 चेंडू 23 धावा. पेडनेम संघाची सलामीची जोडी समर्थक गावस सज्ज होतोय आपल्या हाती आपलं शस्त्र घेऊन आणि समर्थाला साथ देण्यासाठी. साहिल आरोस्कर समर्थक गावस मॅन फ्रॉम नावेलीम आणि साहिल आरोस्कर मॅन फ्रॉम पारसे ही सलामीची जोडी. सुपर ओव्हरचा थरार 6 चेंडू विजयाचं लक्ष 23 धावांनी दूर. व्यक्तिगत कुठेतल्या पहिल्या षटकामध्ये आशिष मेहरुल सज्ज झालेत ठीक आमच्या कॉमेडी बॉक्सच्या एंडच्या दिशेने आणि त्यांच्या समोर आक्रमक फलंदाजी करण्यासाठी गोवंद क्रिकेटचे 2 धुरंधर 2 जाबाज खेळाडू मैदानामध्ये देखील दाखल झालेत. पहिल्याच 1-2 बॉलमध्ये जर का षटकार आला तर पलटवार नक्की होईल आणि सामना शेवटपर्यंत जाईल. मात्र कसलेल्या धुरंधर असलेल्या अनुभवी असलेल्या आशिष मेहरुलच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळायचे आहेत त्यामुळे दमखम दाखवावा लागेल. परतीचे दोर पूर्णतः कापून टाकलेत. एक तर उड्या मारून मरा नाहीतर लढून मरा हा एकमेव पर्याय आहे. मारा किंवा मरा जिंका किंवा मराची ही लढाई आहे आणि यामुळेच हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर प्राणपणाने लढतायत. आधी लगीन कोंडाण्याचं आणि आज या मैदानावर आधी लगीन रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या सेमीफायनलचं. आशिष तयार स्ट्रायकिंगला बॅटर देखील तयार झाले. 23 ची गरज आहे. पहिला बॉल सुपर ओव्हर मधील आशिषचा. दुसऱ्या सत्रामध्ये चेंडू हवेत आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. पहिली धाव प्रचंड वेगात आली आहे आणि दुसरीचा प्रयत्न होणार आहे की नाही. मागे गेलेत रिव्हर्स गिअर टाकलाय. एकच धाव आली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण पाहिलं अवधूत स्पोर्ट क्रिकेट टीमच्या 2 धावा आल्या होत्या. या वेळेला पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट टीमच्या एकच धावा आलेत. स्ट्रायकिंग हिलला जर आपण पाहिलं तर फलंदाज तयार झालेत. साहिल ज्यांच्याकडे मोठ्या फटक्यांची क्षमता आहे मात्र समोरून ब्रेक करणारी गोलंदाजी आहे. समोर कडवट गोलंदाजी आहे. आक्रमकतेला शमवणारी गोलंदाजी आहे आणि प्रदीर्घ अनुभव असणारे गोलंदाज आशिष मेहरुल तयार झालेत. सुपर ओव्हरची लढत रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराष्ट्रीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 मधला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या स्पर्धेमधला सुपर ओव्हरचा सामना. ओहो स्विंग अँड मिस. चेंडू ऑफस्टिकला हवा घालत गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला यष्टिरक्षकाच्या दिशेने डॉट. आशिष मेहरुलच्या पहिल्या चेंडूवर एकेरी धाव. दुसरा चेंडू डॉट. 23 धावांचा पाठलाग. शिल्लक चेंडू 4. 22 धावा अजूनही गरजेचा. याचा अर्थ प्रत्येक चेंडूवर आता मात्र षटकार हा खूपच गरजेचा. किमान 3 षटकार आणि 1 चौकार हे इक्वेशन. दाजीने जो झंझावात दाखवला आक्रमकपणा दाखवला आणि त्याच्या बरोबरीने खेळ करायचा आहे तर तुम्हालाही आक्रमक व्हावं लागेल. तुमच्यामध्ये क्षमता आहे सिद्ध करावी लागेल. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा बॉल पंच आमच्याकडे वळत आहेत का हे पाहावं लागेल आणि त्या दरम्यान आलाय व्हाईट बॉलचा सिग्नल आणि त्यासाठीच पुन्हा एकदा फिल्डिंग करणाऱ्या टीमने पंचांकडे चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांकडे आपण जात आहोत. व्हाईट बॉलची तर नक्की खूण केली आहे पंचांनी आणि त्यासाठीच आपण जातो आहोत तिसऱ्या आमच्या ऑफिशियल यांच्याकडे. टीमची धावसंख्या फलकावरती थांबलेली आपल्याला पाहायला मिळते फक्त 1. एरवी 6 षटकांच्या सामन्यासाठी कदाचित टीमने हा रिव्ह्यू वापरला नसता पण यावेळी सुपर ओव्हरचा थरार आहे. या व्हाईट बॉल पेक्षा सुद्धा हा डॉट बॉल गरजेचा आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या अवधूत स्पोर्ट कणकवली संघासाठी. काय झालं या चेंडूवर तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा. अमोल सर एक दर्जेदार लढत. आजच्या संपूर्ण दिवसातील ही अशी लढत आपल्याला पाहायला मिळालं की आजच्या संपूर्ण दिवसाचं डोळ्यांचं पारणं या एका लढतीमध्ये फेडलं जात आहे. व्हाईट बॉल तिसऱ्या पंचांची सुद्धा पुष्टी मिळते या चेंडूला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय हा चेंडू व्हाईट रेषेवरून ट्रॅव्हल करतोय. धावसंख्या होते ती 2. आशिष तयार. अबिल 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 फिंगर्स अप. LBW लेग बिफोर विकेट. फिंगर्स अप झालेत आणि फलंदाज मात्र आउट झालेत. साहिल
सुपर ओव्हरचा सामना ज्या प्रकारे पहिल्या मुख्य लढतीमध्ये घमासान तुंबळ युद्ध दोन्ही संघांनी केलं, सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये मात्र सध्या तरी सबकोच दाजी नाईक असं वाटतंय चित्र. 23 धावांचा पाठलाग, पहिल्या 3 चेंडूंची सांगता, धावसंख्या स्थिरावली फक्त 2 धावा, म्हणजे उर्वरित 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये तब्बल 21 धावांची गरज. 3 चेंडू 21 धावा आणि या खेळाडूमध्ये क्षमता आहे, या खेळाडूमध्ये ताकद आहे. अशा स्थितीमधून बऱ्याच वेळा या खेळाडूने दमखम दाखवलाय, कारण मैदानावर प्रवेश करतोय. साहिल वांगणकर, साहिल वांगणकर यावेळी सगळ्यांच्या नजरा स्थिरावल्यात या खेळाडूकडे. या पणजीच्या दर्जेदार अष्टपैलू खेळाडूच्या बॅटवर सगळ्यांनी आपले डोळे स्थिर केलेत. ऑन द राईस, गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, डायरेक्ट चंद्रार, आरपीएम षटकार. पलटवार केलाय, आल्या एक मोठा धमाका केला आणि चेंडूला सरळ बॅटने खेळलेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, ठीक आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने. 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे आणि थोडा बहुत जो प्रतिकार करायला पाहिजे होता, जे उत्तर यायला होतं ते मात्र उत्तर दिलंय साहिल वांगणकर यांनी. 2 चेंडू 15 धावांची गरज असताना हा रिव्हर्स स्वीपचा फटका, ज्याच्यावर मिळेल फक्त 0 धाव. सामन्याची फक्त औपचारिकता बाकी आणि आजच्या दिवसातील एक दर्जेदार लढत समाप्तीच्या दिशेने झुकते. अवधूत कणकवली संघ एका मानाच्या, अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या स्पर्धेत अगदी सेमीफायनलच्या उंबरठ्यावर फक्त माप ओलांडणं आहे बाकी. अवधूत कणकवली या मोठ्या मानाच्या स्पर्धेत पेडनेम स्ट्रायकर्स पेडनेम संघाचा सुपर ओव्हर मध्ये पराभव करून सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा आजच्या रजनीमधील पहिला आणि एके स्पोर्ट वरवडे संघापाठोपाठ दुसरा संघ ठरतोय. आणि अवधूतजी तळेगावकर जे संघ मालक आहेत अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमचे, त्यांच्याकडून कॅश प्राईजची घोषणा होते. ज्या दाजी नाईक यांनी आपला झंझावात दाखवला त्या दाजी नाईक यांच्यासाठी 2000 रुपयांचं कॅश प्राईज आणि सुपर ओव्हरच्या षटकामध्ये ज्यांनी दर्जेदार गोलंदाजी केली त्या आशिष मेहरुल साठी देखील 2000 रुपयांचंच कॅश प्राईज. अवधूत